नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची परीक्षा जवळ आलेली आहे. 2-3 पेपर मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. 2022, 2023 आणि 2024 विथ डिटेल एक्सप्लेनेशन. व्यवस्थित समजून घ्या काय असणार आहे, विषय कसा असणार आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, कसे आलेले आहेत, केमिस्ट्रीवर आयोगाने अलीकडच्या काळात जास्त कसं भर दिलेला आहे आणि गणित फिजिक्स वरून केमिस्ट्रीवर कशा प्रकारे शिफ्ट झालेले आहेत, कोणत्या टॉपिकवर शिफ्ट झालेले आहेत, हे थोडं 2022, 23 आणि 24 या पेपरमध्ये व्यवस्थित बघून घ्या. आज जो पेपर घेऊन आलेला आहे तो 2023 घेऊन आलेला आहे. सर्व प्रश्नांचं व्यवस्थित आणि डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. शेवटपर्यंत आवर्जून काय व्हिडिओ तुम्ही पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्र परिवाराला आपल्या लिंक पाठवा. कोणती? युट्यूबची. मित्रांनो बघा, आता वेळ न घालता आपण एक एक प्रश्न बघूया की नेमकं आयोगाने 2023च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विज्ञानचे कोणते 20 प्रश्न विचारलेले होते. पहिला प्रश्न अतिशय सोपा विचारलेलं होतं, अवघड वगैरे काही नाहीये, ही गोष्ट लक्षात राहू द्या. काय प्रश्न होता बघा, डॅश या पदार्थाचा प्रतिरोधकता यांनी काय निर्णायक तापमानाच्या खाली 0 असते. डॅश आर मटेरियल हुज रेजिस्टिव्हिटी बिकम अ 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर असं विचारलेलं आहे. पहिला आहे कंडक्टर, दुसरा आहे इन्सुलेटर, तिसरा आहे सुपर कंडक्टर आणि चौथा आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सुपर कंडक्टर. तुम्ही बघितलं पण असेल. करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या टॉपिक मधून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक आहे. आयोगाचं भौतिकशास्त्रामध्ये फेवरेट टॉपिक आहे. गणित पण या टॉपिकवर आयोग विचारत असतो. आता बघा, करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या टॉपिक मध्ये हे पदार्थांचं वर्गीकरण केलं जातं. करंट कशातून वहन होत असतो? वेगवेगळ्या पदार्थातून, आणि त्यांच्यानुसार हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिलं पदार्थ आहे कंडक्टर, दुसरा इन्सुलेटर, तिसरा सुपर कंडक्टर आहे. तर एक गोष्ट समजून घ्या की नेमकं कंडक्टर म्हणजे काय आहे ते व्यवस्थित मी या ठिकाणी तुम्हाला काय आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जर या ठिकाणी आपण बघितलं की कंडक्टर काय असणार आहे, मित्रांनो माहित आहे का? कंडक्टरच्या बाबतीत आपण बघितलं तर असे पदार्थ असतात ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जे असतात ना, फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात आणि क्लोज इलेक्ट्रॉन, बंदिस्त इलेक्ट्रॉन जे आहे हे कमी असतात. अशा पदार्थाला आपण कंडक्टर म्हणत असतो. समजा अशी एक वायर आहे आणि ज्या वायर मध्ये जर बघितलं तर फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि क्लोज इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे, त्याला आपण कंडक्टर म्हणत असतो. आणि ह्याच्यातून अशा पदार्थातून करंटचं वहन होतं. करंटचं काय होतं? वहन होतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. डेली लाईफ मध्ये वापरले जाणारे जे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर आपण करंटच्या वहनासाठी करत असतो ते सगळे कंडक्टर असतात, यानी काय वाहक असतात. उदाहरण कोणकोणते सांगता येईल? उदाहरण बघ भाऊ, अल्युमिनियम असेल, झिंक असेल, कॉपर असेल, चांदी असेल. चांदी ही सर्वात जास्त कंडक्शनचं काम करत असते. ही गोष्ट लक्षात राहू द्या. याला म्हणतो आपण कंडक्टर. जो ओहमचा नियम आहे ना, ओहमचा नियम जो आहे जे सांगत असतो की वायर मधून वहन होणारा करंट हा पोटेन्शियल डिफरन्सच्या समानुपाती असतो. जर कंडक्टरची भौतिक स्थिती फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असेल तर ओहमचा नियम हा कंडक्टर मध्ये असणाऱ्या करंट आणि पोटेन्शियल डिफरन्सचं रिलेशन दाखवतो. हे झालं पहिलं ऑप्शन. आता बघा दुसरं ऑप्शन काय आहे? दुसरं ऑप्शन काय आहे? इन्सुलेटर आहे. लक्षात राहू द्या, इन्सुलेटर ऑप्शन आहे. प्रश्न रिपीट झाला की आपलं येणं गरजेचं आहे. इन्सुलेटर मध्ये काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन जे असतात, ज्याला मुक्त इलेक्ट्रॉन असतात, हे कमी प्रमाणात असतात, निग्लिजिबल. आणि मित्रांनो माहित आहे का, क्लोज इलेक्ट्रॉन यांनी बंदिस्त इलेक्ट्रॉन जे आहे हे जास्त प्रमाणात आपल्याला आढळताना दिसतात. असा पदार्थ ज्यात फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे मित्रा आणि क्लोज इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? इन्सुलेटर म्हणून काय म्हणत असतो? ओळखत असतो. जसं, आणि ह्याच्यातून करंटचं वहन होत नाही रे, करंटचं वहन होत नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आता तुम्ही म्हणत असाल तर हे फ्री इलेक्ट्रॉन, बंदिस्त इलेक्ट्रॉन काय करतात? तर फ्री इलेक्ट्रॉन करंटचं वहन करत असतात, तर बंदिस्त आणि क्लोज इलेक्ट्रॉन त्या फ्री इलेक्ट्रॉनला अडवण्याचं काम करतात. आणि एक प्रकारे करंटच्या वहनाला विरोध करण्याचं काम करत असतात. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक वायरमध्ये अशा प्रकारे क्लोज इलेक्ट्रॉन आणि अशा प्रकारे फ्री इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे असतात मित्रांनो. आणि काय करतात? फ्री इलेक्ट्रॉन हा वायर मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तर क्लोज इलेक्ट्रॉन त्यांना अडवण्याचं काम करत असतं. जसं एखाद्या घरामध्ये दोघं तिघं भाऊ आहेत, तर त्याच्यातले काही भाव जे असतात ते घरीच बसलेला असतो, पुस्तक घेऊन रात्रंदिवस अभ्यास करायचं नाटक करतं, आणि एक जो असतो तो गावभर फिरत असतो.
तर गावभर फिरणारा हा फ्री इलेक्ट्रॉन आणि घरातच बसून नुसतं खाऊन अभ्यास करायचं पुस्तक घेऊन बसणारा तो क्लोज इलेक्ट्रॉन. आता जेव्हा गावभर फिरणारा हा घरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, तर हा जो अभ्यासाचं नाटक करणारा जो काही कार्यकर्ता बसलाय, तर त्याचं काम काय असतं रे? त्याचं काम आहे जो गावभर फिरते त्याच्यावर लक्ष ठेवणे. आणि जसं तो घराच्या बाहेर निघाला, तो पटकन घरच्यांना सांगल की बाबा हा असं असं चाललंय, ह्यांना अडवा. त्याच पद्धतीने हे क्लोज इलेक्ट्रॉन काय करत असतात? फ्री इलेक्ट्रॉनला अडवण्याचं काम करतात. मग ज्या घरामध्ये मला सांगा घरात बसून अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या 5 आहे आणि 6वा भाऊ काय करतो? गावभर फिरतो. मग घरात बसलेले 5 जण आहेत आणि फिरणारा एकच जण आहे. आणि तू जर घराच्या बाहेर निघायचा प्रयत्न केला, 5ही जण त्याला पकडून पोत्यात घालून मारतील की नाही रे? म्हणजे त्याला बाहेर जाऊ देणार नाही. सेम इथं तसंच आहे. जर वायरमध्ये क्लोज इलेक्ट्रॉन जास्त असतील आणि फ्री इलेक्ट्रॉन म्हणत असेल नाही नाही मला सोडा, मला जाऊ द्या, 2-3 थोबाडीत मारून खाली बसवतील की नाही आपल्या जागेवर? म्हणून बघा, ज्या पदार्थात क्लोज इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि फ्री इलेक्ट्रॉन कमी आहे, अशातून करंटचं वहन होत नाही आणि अशा पदार्थाला आपण इन्सुलेटर यानी काय दुर्वाहक म्हणत असतो. ह्याचं उदाहरण काय सांगता येईल मित्रा? ह्याचं उदाहरण सांगता येईल तुला प्लास्टिक सांगता येईल, लाकूड सांगता येईल, तर हे सगळे रबर सांगता येईल. तर हे सगळे इन्सुलेटरचं काम आहे. आणि कंडक्टर मध्ये काय म्हंटल मी? कंडक्टर मध्ये काय आहे? कंडक्टर मध्ये मित्रांनो माहित आहे का, फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. 1 2 3 4 5 6 जण फ्री आहे आणि 1-2च बंदिस्त आहेत. आता मला सांगा, घरात बसून अभ्यास करणारे 2 जण आहेत आणि मोकाट फिरणारे 6-7 जण आहेत आणि या दोघांनी जर त्याला अडवलं, तर मला सांगा त्याला उचलून बाहेर फेकून देतील की नाही घराच्या? मग ते अडवणं ते सहन करतील का? नाही. मग अशा वेळेस हे बंदिस्त असून सुद्धा हे फ्रींची संख्या जास्त असल्यामुळं ते वायर मधून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतात आणि ते सोबत करंटचं वहन करतात, म्हणून कंडक्टर मधून विद्युतधारेचं वहन होतं मित्रांनो. तिसरा ऑप्शन आहे काय माहित आहे का? सुपर कंडक्टर. आता सुपर कंडक्टर म्हणजे असे पदार्थ असतात मित्रा, असे पदार्थ असतात ज्यांच्यामध्ये तापमान जर कमी करत गेलो ना, तर त्याच्यात रोध पण कमी होत जातो रे, रेजिस्टन्स पण कमी होत जातो. आणि ठराविक तापमानाला जर त्या पदार्थाचं रेजिस्टन्स 0 होऊन जात असेल, तर त्या पदार्थाला आपण म्हणत असतो सुपर कंडक्टर म्हणून ओळखत असतो मित्रांनो. कोरेल का? असा पदार्थ ज्याचं तापमान कमी करत गेलं तर रेजिस्टन्स पण कमी होत जातो आणि ठराविक टेम्परेचरला जर त्याचं रेजिस्टन्स 0 होऊन जात असेल, तर त्या पदार्थाला आपण सुपर कंडक्टर म्हणून ओळखत असतं. उदाहरण काय सांगता येईल? उदाहरण आपल्याला सांगता येईल बघा, मर्क्युरी हा एक प्रकारे गुड सुपर कंडक्टर प्रॉपर्टी आपल्याला दाखवताना दिसतं. यानंतर लीड पण काही प्रमाणात आपल्याला सुपर कंडक्टिव्हिटी गुणधर्म दाखवताना दिसतं. फ्लोरिन्स नावाचा जो कार्बनचा अपरूप आहे, हे पण सुपर कंडक्टिव्हिटी काय आहे दाखवताना दिसतं. तर या पदार्थामध्ये सुपर कंडक्टर गुणधर्म आपल्याला आढळतो. सर या गुणधर्माचा, या सुपर कंडक्टरचं वापर कुठं केलं जातं? तर मित्रांनो माहित आहे का, या सुपर कंडक्टरचं वापर हे जर कुठं केलं जात असेल तर MRI मध्ये केलं जातं. कोरेल का रे? MRI टेक्निक मध्ये याचा वापर केला जातो. यानंतर मॅग्लेव ट्रेन मध्ये केलं जातं. मॅग्लेव ट्रेन जो आहे या ट्रेन मध्ये पण वापरलं जातं. आणि जर एखाद्या ठिकाणी एनर्जी स्टोरेज करायचं असेल तर एनर्जी स्टोरेज मध्ये पण आपण सुपर कंडक्टरचा वापर करत असतो. हे झालं सुपर कंडक्टर. आणखी एक आयोग विचारू शकतो बघा, त्याला म्हणत असतो आपण सेमी कंडक्टर. हे लक्षात राहू द्या. सेमी कंडक्टर म्हणजे काय रे? असा पदार्थ जो वाहकाचं, कंडक्शनचं पण गुणधर्म दाखवतं आणि इन्सुलेशनचं पण गुणधर्म दाखवतं. यानी कंडक्शन तसेच इन्सुलेशन, मेटल आणि नॉन मेटल दोन्हींची प्रॉपर्टी दाखवतं. जर समजा तापमान जर वाढवलं तर रोध कमी होतं आणि तापमान जर कमी केलं तर रोध वाढतं आणि तो दुर्वाहक गुणधर्म दाखवतो. तर असा पदार्थ ज्याच्यात तापमान वाढवलं तर रोध कमी होऊन करंट इलेक्ट्रिसिटी वाढत असेल आणि तापमान कमी केल्यानंतर रोध वाढून करंट इलेक्ट्रिसिटी जर कमी होत असेल, तर त्या पदार्थाला आपण सेमी कंडक्टर म्हणत असतो. हा पदार्थ स्वतः करंटला कंट्रोल करत असतं, लवकर गरम होत नाही, म्हणून जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सध्याच्या काळामध्ये सेमी कंडक्टरचा वापर होतो असतो. याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूचा आकार लहान झालेला आहे, कमी झालेला आहे. उदाहरण काय सांगता येईल रे? उदाहरण जर बघितलं तर बेटर एक्झाम्पल आहे याचं सिलिकॉन आणि दुसरं बेटर एक्झाम्पल आहे जर्मेनियम. तर हे दोन्हीचे दोन्ही मला सांगा हे सेमी कंडक्टर म्हणून ओळखले जातात. तर अशा प्रकारे मला सांगा हे सगळं व्यवस्थित लक्षात घ्या. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलं होतं रे?
आपल्याला प्रश्न विचारलं होतं बघा, काय या ठिकाणी व्यवस्थित समजा. डॅश डॅश हा पदार्थाचा प्रतिरोधकता क्रिटिकल टेम्परेचरला 0 असतं. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे आपलं सुपरकंडक्टर. येणाऱ्या काळात तुम्हाला सेमी कंडक्टरवर किंवा कंडक्टरवर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. सगळे उदाहरण वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, समजून घ्या. मी म्हंटलो ना डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. एक तास गेलं तरी चालतं, पण व्यवस्थित समजून घ्या. दुसरा प्रश्न बघा, आता सोपा प्रश्न आहे. कोणत्या टॉपिकवर आहे? प्रकाश आणि लाईट नावाच्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. समजण्याचा प्रयत्न करा. लाईट नावाचा टॉपिक. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये, बघा समतल यानी काय आहे? प्लेन. समतल आरशामध्ये समोरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? तर अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कसं ठेवलेलं आहे बघा? सिमेट्रिकल ठेवलेलं आहे. मित्रांनो माहित आहे का, हा शब्द खूप महत्वाचा आहे. जनरली तुम्हाला एकच सूत्र माहित आहे, पण नेमकं सिमेट्रिकल ठेवले की असिमेट्रिकल ठेवलेली आहे ह्याच्यावरून पण सूत्र बदलतं हे काढण्याचं. तर ह्याचं उत्तर काय बघा? ह्याचं उत्तर काय असेल तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे काय माहित आहे का? दुसरं. म्हणजे एकूण प्रतिमा किती तयार होईल? 9 प्रतिमा तयार होईल. आता 9 प्रतिमा कशी तयार होईल त्यासाठी मी सूत्र तुम्हाला सांगतो बघा. आता बघा या ठिकाणी सूत्र काही सांगून देतो, पहिल्यांदा समजून घ्या. येणाऱ्या काळात जर थोडं फिरून विचारलं तर आपल्याला क्लॅरिटीने समजायला पाहिजे. जर मित्रांनो माहित आहे का, पहिले इक्वेशन, जर सूत्र बघा, प्रतिमा काढण्याचं सूत्र काय आहे बघा. जर समजा 360 भागिले थिटा, थिटा म्हणजे काय रे? दोन आरशामधील कोन. 360 भागिले थिटा असं जर कॅल्क्युलेट केलो आणि ही संख्या जर मित्रांनो माहित आहे का सम आली, सम ही जर संख्या सम आली तर मित्रांनो माहित आहे का ही सम संख्या आली तर सूत्र काय तयार होईल? तर 360 भागिले थिटा -1 करायचं मित्रांनो, जर ही संख्या सम आली तर. आता बघा सेकंड केस काय बघा. जर समजा 360 भागिले घेतलो आणि भागाकारामध्ये दोन आरशातील कोन घेतलो, थिटा म्हणजे दोन आरशातील कोन, आणि ही संख्या जर विषम आली, ही जर संख्या काय आली? विषम आली, आणि विषम संख्या आली परंतु आरसा कसं ठेवलं ह्याच्यावर पण डिपेंड आहे मित्रांनो, बरोबर का? आणि जर प्रतिमा जी आहे किंवा वस्तू जी आहे मित्रांनो, आरसा वस्तू जी आहे जर विषम आली आणि वस्तू जर बघितलं सिमेट्री ठेवली असेल, सिमेट्रिकल ठेवली असेल तर अशा वेळेस सूत्र काय तयार होईल? 360 भागिले थिटा -1 तयार होतो, बरोबर का? सिमेट्रिकल ठेवली 360 भागिले मायनस थिटा. परंतु मित्रांनो माहित आहे का, परंतु तिसरं बघा, जर 360 भागिले थिटा आहे आणि जर ही संख्या विषम आलेली आहे परंतु वस्तू जर बघितली असिमेट्री ठेवली असेल, असमरूप ठेवली असेल, अशा वेळेस मात्र 360 भागिले थिटा हाच सूत्र वापरला जातो, -1 केलं जात नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि चौथा आहे बघा, जर थिटा हा 0 डिग्री मध्ये असेल तर प्रतिमा मात्र या ठिकाणी आपल्याला इन्फिनिटी असंख्य तयार होताना दिसतं. आता तुम्ही म्हणत असाल तर हे सूत्र असे का सांगताय? येणाऱ्या काळात जर बदलून विचारलं तर तुला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. तुला फक्त एवढंच माहित आहे 360 भागिले थिटा -1 हा सूत्र पाठ करायचं, दिलेला अँगल टाकायचं. अरे पण पुढे लक्षात राहू दे ना ते काय म्हटलेलं आहे. काय म्हटलंय बघा या गणितामध्ये? ते म्हटलंय बघा, इफ अन ऑब्जेक्ट प्लेस सिमेट्रिकली. म्हणून मित्रा माहित आहे का ते काय घेतलं आपण? -1. आणि जर इथं तुम्हाला असिमेट्रिकली हा शब्द आला असतं तर 360 भागिले मित्रांनो माहित आहे का थिटा एवढं सूत्र वापरावं लागलं असतं. आणि एवढं सूत्र जर वापरलं असतं तर उत्तर काय आलं असतं? 360 भागिले 36 म्हणजे प्रतिमेची संख्या 10 आली असती. पण इथं सिमेट्रिकल म्हटलंय म्हणून मित्रा 360 भागिले थिटा -1 करायचं. तर 360 थिटा किती दिले रे? किती डिग्री मध्ये? 36 डिग्री मध्ये -1 म्हणजे 10 -1 बरोबर 9. उत्तर यायचं कारण काय आहे राजा? तर का? कारण की त्यांनी कसं ठेवलेली आहे? सिमेट्रिकल ठेवलेली आहे. ही गोष्ट लक्षात राहू दे मित्रा. कळाला का? ही काय आहे? सिमेट्रिकल ठेवलेली. जर काय म्हटलं माहित आहे का? विषम असेल परंतु इथं सम आलेली आहे आणि सम जर आलेली असेल तर -1 करायचं, असंही 9 पर्यंत येतं. हे सूत्र लक्षात राहू द्या फक्त. जर 360 भागिले थिटाची किंमत जर सम आली, सम म्हणजे काय? 2, 4, 8, 10, 12, तर मित्रांनो माहित आहे का -1 करून टाका. जर संख्या विषम आली, 360 भागिले थिटा केलो आणि विषम संख्या आली, किती आली? उदाहरणार्थ 3 आली, 5 आली, 7 आली, क्लोरेल का? आणि जर सिमेट्रिकल असेल तर -1 करा. विषम संख्या आली परंतु असिमेट्री ठेवलेलं आहे
मात्र मायनस करायची गरज नाहीये, ही गोष्ट लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं आणि आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. आता बघा, पी अपॉन रो प्लस एच जी प्लस 1/1/2 इज इक्वल टू स्थिरांक हे गणितीय विधान डाडाशा नावाने ओळखले जाते. आता ऍक्च्युली माहित आहे का, हा जो समीकरण आहे, या समीकरण हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, हा बर्नौली समीकरण आहे. कळालं का, हा बर्नौली समीकरण आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण हा रिलेशन दाखवतं, म्हणून हे कदाचित कॅन्सल केलं असावं. पण माझ्या अंदाजानुसार हे नको करायला पाहिजे होतं. पण बघा आता, तर काय माहित आहे का, ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, तर बर्नौली समीकरण यायला पाहिजे होतं. आता बघा, हे प्रत्येक समीकरण काय दाखवतं ती गोष्ट लक्षात घेऊया. कळलं का. आता बघा, सातत्य समीकरण जो आहे हे मास कन्झर्वेशन दाखवतं रे. वस्तुमान कळलं का, मास कन्झर्वेशन काय करत असतो, दाखवत असतो. त्याला आपण वस्तुमान अक्षयता म्हणतो. म्हणजे वस्तुमान लॉस होत नाही हे दाखवण्याचं काम हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं काय आहे दाखवत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. आता हे काय दाखवतो बघा, मास कन्झर्वेशन. स्थिर प्रवाहामध्ये पाईप मधून एका सेकंदात वहन होणाऱ्या द्रवाचे प्रमाण स्थिर राहतं. समजा अशा प्रकारचे एक पाईप आहे आणि या पाईप मध्ये माहित आहे का, द्रवाचं प्रवाह होतोय. यानी काय, द्रव काय करू राहिलं, वहन होऊ राहिलं आणि तो कंटिन्युअसली एकाच स्पीडने वहन होत आहे. न स्पीड कमी होत आहे, न स्पीड काय आहे, जास्त होत आहे मित्रांनो. कळलं का. म्हणजे जर प्रवाह जर हा कंटिन्यू असेल तर मला सांगा, एका सेकंदात होणारा द्रवाचा वहन हा सारखाच असेल ना रे. जर तुम्ही पाईप मधून पाण्याचा फ्लो न वाढवत आहे न कमी करत आहे, तर प्रत्येक सेकंदाला जाणारा द्रवाचं प्रमाण सारखाच असेल की नाही. पहिल्या सेकंदात जेवढं द्रव गेले, दुसऱ्या सेकंदात तेवढंच जाणार आहे, तिसऱ्या सेकंदात पण तेवढंच जाणार आहे. तर हे तुम्हाला जर विचारलं की सातत्य समीकरण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे काय दाखवतं, तर हे मास कन्झर्वेशन दाखवतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आता बर्नौली समीकरण काय दाखवतं रे, तर ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रा. बर्नौली समीकरण हा एनर्जी कन्झर्वेशन दाखवतं. म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा दाखवण्याचं काम करतं. एनर्जी लॉस होत नाही हे दाखवण्याचं काम कोण करतं, तर बर्नौली समीकरण करत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. आता या ठिकाणी पी म्हणजे काय असेल रे, दाब असतो मित्रांनो. पी म्हणजे काय असेल, तर दाब असतो. आता बघा, हे का चुकीचं दिलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. तर ऍक्च्युली हे जर बघितलं तर अशा प्रकारचं समीकरण यायला पाहिजे. कळलं का, बर्नौली समीकरण P + 1/2 रो स्क्वेअर. आणि या ठिकाणी दिलेलं आहे बघा P+1. आता बघा, बर्नौली समीकरण परफेक्टपणे काय आहे, PVH. तर अशा प्रकारे थोडं एक्सपांड केलं तर आपल्याला हे येऊन जातं. तर बर्नौली समीकरण एवढं लक्षात घ्या, एनर्जी कन्झर्वेशन दाखवण्याचं काम करत असतो. आणि राईट समीकरण काय आहे बघा, तर P प्लस बर्नौली समीकरण दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी. 1/2 रो व्ही स्क्वेअर कळलं का, इज इक्वल टू काय, व्ही स्क्वेअर प्लस काय आहे, प्लस PGH. हे ऍक्च्युली बर्नौली समीकरण आहे रे. हे ऍक्च्युली काय आहे, बर्नौली समीकरण आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणून हे काय चुकीचं दिलेलं होतं त्याच्याच रिलेटेड आहे, पण परफेक्ट समीकरण हे आहे. आता बरं, बर्नौली समीकरणामध्ये हे प्रेशर दाखवतं 1/2 mg² जो आहे हा कायनेटिक एनर्जी दाखवतं, कायनेटिक एनर्जी. आणि PGH जो आहे हा पोटेन्शियल एनर्जी दाखवतं. म्हणजे बर्नौली समीकरण हा एनर्जी कन्झर्वेशनच्या रिलेटेड काय आहे, असणार आहे. आता बघा, जर बघितलं तर काय असणार आहे. आता पास्कलचा नियम काय सांगतो बघा. पास्कलचा नियम काय सांगतो, एखाद्या भांड्यामध्ये जर तुम्ही द्रव ठेवला तर तो द्रव सर्व बाजूला समान दाब निर्माण करत रे. तर द्रव सर्व बाजूला समान दाब निर्माण करतं. तर हे दाबाचा नियम आहे, कोणतं, पास्कलचा नियम. एखाद्या भांड्यात, जशी पाण्याची बॉटल आहे त्याच्यामध्ये जर मी पाणी भरलं, तो पाणी सर्व बाजूला समान दाब निर्माण करतो. हा कोण दाखवतं, पास्कलचा नियम दाखवतं. आता युलरचा नियम काय आहे, तर मित्रांनो माहित आहे का, युलरचा नियम जो आहे, युलरचा नियम हा द्रव जो आहे या द्रवाचं मोशनचं वर्णन करतं रे. द्रवाचं वर्णन करतं, कशाचं, द्रवाच्या गतीचं वर्णन करतं. की द्रवाची गती कशी असते याचं वर्णन जर कोण करत असेल तर कोण करत असतो माहित आहे का, युलरचं समीकरण करतं. राज्यसेवेला येणाऱ्या काळात त्याच्यावर विचारू शकतं, कोणतं समीकरण कशाच्या संबंधित आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हा मास कन्झर्वेशन आहे. बर्नौलीज इक्वेशन हा एनर्जी कन्झर्वेशन आहे. P + 1/2 रो व्ही स्क्वेअर प्लस PGH हा त्याचं इक्वेशन आहे मित्रा. पास्कलचा नियम हा द्रवाचा दाब हा भांड्याच्या सर्व बाजूला समान अप्लाय होतो, ती पास्कलचा नियम आहे.
हा पास्कलचा नियम हायड्रोलिक लिफ्ट मध्ये वापरलं जातं, हायड्रोलिक ब्रेक मध्ये पण त्याचा वापर होत असतो. यानंतर मित्रांनो युलरचं समीकरण हा द्रवाच्या वहनाचं वर्णन करत असतो किंवा द्रवाचं वहनाची जी गती आहे त्याचं वर्णन करण्याचं काम युलरचं समीकरण करत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेलं होतं. आता बघा, जेव्हा अल्फा कण किरणोत्सर्जित घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय बदल होतो, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो या टॉपिकवर राज्यसेवेला हमखास प्रश्न विचारलं जातं. रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा हा टॉपिक आहे आणि त्या रेडिओ ऍक्टिव्हिटी नावावर काय आहे, हा कशावरचा प्रश्न आहे बघा, हा द्रवाच्या अवस्थेवरचा प्रश्न आहे, अवस्थेवरचा प्रश्न आहे. हा कशावरचा आहे, किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावरचा प्रश्न आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता बघा हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. अणुअंक 2 ने कमी होतो, अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतं, हे उत्तर बरोबर आहे. तर या 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर मित्रांनो माहित आहे का, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पहिलं असणार आहे. का, अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक किती, 4 ने. पहिलं समजून घ्या या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातात. काय असतो मित्रांनो माहित आहे का, अशा प्रकारे हा किरणोत्सर्जित मूलद्रव्य आहे, अशा प्रकारे हा किरणोत्सर्जित मूलद्रव्य आहे. या किरणोत्सर्जित मूलद्रव्यातून रेडिएशन्स बाहेर पडतात. कोणकोणते, अल्फा, बीटा आणि गॅमा रेडिएशन्स बाहेर पडत असतात रे. 3 रेडिएशन्स बाहेर पडतात. असं समजून घ्या की एका घरात 3 दगड आहेत आणि त्या घरातून 3 दगड बाहेर पडत आहेत. कोणकोणते, अल्फा, बीटा आणि गॅमा, हे 3 दगड बाहेर पडत आहेत. आता हे 3 रेडिएशन्स बाहेर पडतात. तर यामध्ये अल्फा अशा प्रकारे सगळ्यात मोठा आहे, मोठा दगड, त्याच्यापेक्षा थोडं लहान बीटा आहे आणि सर्वात लहान गॅमा आहे. म्हणजे एका घरातून 3 दगड बाहेर पडत आहेत मित्रा. 3 दगड बाहेर पडत आहेत, अल्फा, बीटा आणि काय रे, गॅमा. आता ज्यामध्ये अल्फा जर बघितलं तर अशा प्रकारे सगळ्यात मोठा आहे, बीटा त्यापेक्षा लहान आहे आणि गॅमा सगळ्यात काय आहे, लहान आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही पॉइंट सांगतो अल्फा, बीटा, गॅमा बद्दल. हे तिघ आहे. तुम्हाला बघूनच कळेल की खाऊन पिऊन सगळ्यात मोठं जाड कोण असेल तर अल्फा आहे, मधव थोडं लहान आहे आणि सर्वात लहान भाऊ पतलसा आहे तो गॅमा आहे. आता सगळ्यात पहिलं पॉइंट बघा काय आहे रे, यांच्यावर प्रभार कोणता असतो तो समजण्याचा प्रयत्न करा. अल्फावर पॉझिटिव्ह प्रभार असतं मित्रा, बीटावर निगेटिव्ह प्रभार असतो आणि गॅमा हा न पॉझिटिव्ह आहे न निगेटिव्ह आहे, आणि तो काय आहे, उदासीन असतो मित्रांनो. कळलं का, न्यूट्रल असतं. यानंतर बघा कोण कोणासारखं दिसतो रे, जसं आपल्या घरात आपण म्हणतो की नाही आजोबासारखं दिसतं, वडिलासारखं दिसतं, आईवर गेलंय, कळलं का, आजीवर गेलंय, त्यानुसार हे कोणाकोणावर गेलेत. अल्फा जो आहे, अल्फा जो आहे त्याच्या आजोबावर गेलंय, आजोबाचं नाव आहे हेलियम. तर हेलियमचा जो केंद्रक आहे त्याचा सारखा हा अल्फा किरण आहे. का, कारण हेलियमच्या केंद्रकात 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात मित्रा. तर अल्फा किरणामध्ये पण 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनच असतात. बीटा किरण कोणावर गेले, बीटा किरण हा घरातल्या इलेक्ट्रॉन सारखा दिसतो, इलेक्ट्रॉन सारखा दिसतं. गॅमा किरण कोणावर गेले, लाईट मध्ये असणाऱ्या फोटॉन पार्टिकल सारखं दिसतं, फोटॉन पार्टिकल सारखं दिसतं. आपण एखाद्या मित्राला म्हणत नाही का, तू शाहरुख खान सारखा दिसतोय, तू ह्याच्यासारखा दिसतोय, तू त्याच्यासारखं दिसतोय. एखाद्या मुलीला म्हणतात तुझे डोळे ऐश्वर्यासारखे आहे. त्या पद्धतीने अल्फा किरण हेलियमच्या केंद्रक सारखं दुबदुबीत खाऊन पिऊन जाडजूड आहे, हे बीटा किरण हा इलेक्ट्रॉन सारखं थोडं पतला आहे आणि गॅमा किरण सगळ्यात पतला आहे, जे काय कोणासारखं दिसतं, फोटॉन पार्टिकल सारखं. आता तुम्हीच मला सांगा राजा, वस्तुमान कोणाचं जास्त असेल रे, बघून तुला कळेल. अल्फा किरणाचं वस्तुमान सर्वात जास्त आहे, बीटा किरणाचं वस्तुमान मध्यम कमी आहे आणि गॅमा किरणाचं वस्तुमान सर्वात कमी आहे मित्रा. आता मला एक सांगा, जो खाऊन पिऊन 200 किलोचा आहे त्याला पळता येईल का रे, नाही पळता येत. मग मला सांगा या ठिकाणी वेग सांग रे, वेग सांग कोणाचं, अल्फाचं सर्वात कमी असेल, बीटाचा वेग मध्यम असणार आहे, गॅमाचा वेग सर्वात जास्त, कारण हे पतलं आहे, उठलं की वेगाने पळतं मित्रांनो. कळालं का, वेग झालं. यानंतर 5वं पॉइंट जर बघितलं तर काय रे, तर मित्रांनो माहित आहे का, विद्युत चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतं का, तर मित्रांनो माहित आहे का, अल्फा हा दिशा बदलतं का, कारण हा स्वतः पॉझिटिव्ह आहे ना रे. ह्याला कोणी निगेटिव्ह दिसलं हा पटकन तिकडं बघतं की नाही रे. जसं रस्त्याने जाऊ राहिला, तू मुलगा आहेस, तुला आजूबाजूला मुली येताना दिसल्या,
पटकन तिकडे बघतोस की नाही, मार खायचे काम आहेत बघतोस की नाही, तर तशाच प्रकारे आहे. तर अशा प्रकारे हा पॉझिटिव्ह आहे, ह्याला निगेटिव्ह दिसलं की तिकडं असं डोकावून बघतं ते. आता बघा सर बीटा, अरे मुली कमी आहेत का? मुली पण पाहू शकतात. काय मित्रांनो, मित्र असेल कोणी दिसलं, लई दिवसानंतर दिसलंय, कोण आहे म्हणून बघू शकतात. तर अशा प्रकारे हे बीटा किरण पण बदलतं. परंतु मित्रांनो, हा जो आहे गॅमा किरण, हा न इकडं न तिकडचं आहे. कळलं का? न इकडचं न तिकडचं आहे, उदासीन आहे. याला जगात काही घेणं देणं नाही, बाजूला कोण येऊ राहिलं कोण जाऊ राहिलं, हा सरळ निघून जातो. ह्याचं काही अट्रॅक्शन वगैरे नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा गॅमा किरण दिशा बदलत नाही, दिशा बदलत नाही. काही असतात ना पूर्ण एकाग्रता कशामध्ये, अभ्यासामध्ये. शेजारी कोण लायब्ररीत येऊन बसले याच्याशी काहीच घेणं देणं नाही त्याला. बाकीचे आपलं शेजारी सोडा, दुसऱ्याच्या शेजारीपर्यंत पाहतात. तर अशा प्रकारे ही दिशा बदलत नाही आणि हेच सक्सेसफुल होतात. 6वं पॉइंट बघा आता, भेदन शक्ती. सर्वात जास्त भेदन शक्ती, पेनिट्रेटिंग पॉवर सर्वात कमी कोणाची असेल तर अल्फाची असणार आहे. बीटाची त्याच्यापेक्षा थोडी जास्त, आणि सर्वात जास्त जर कोणाची असेल तर गॅमाची. बारीक आहे, पतला आहे, वेगाने पळतं, धडकतंय, एखाद्याला पाडून आरपार जाते. क्लिअर आहे? आता बघा घरातून हे तिघं पळून जाणार आहेत. मग कोण पळून गेल्यानंतर काय कमी होणार आहे? जर समजा उत्सर्जन कोणाचं किती होणार आहे, जर अल्फा किरण बाहेर गेला तर अणुअंक 2 ने कमी होतं मित्रा, आणि अणुवस्तुमान 4 ने कमी होतं. म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? प्रोटॉन 2 ने कमी होतं आणि न्यूट्रॉन 2 ने कमी होतं, हे लक्षात राहू द्या. म्हणजे अल्फा किरण 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन सोबत घेऊन जातं, म्हणजे अणुअंक 2 आणि अणुवस्तुमानांक 4 कमी होतं. जर बीटा किरणांचं उत्सर्जन 2 पद्धतीने होतं, एक बीटा प्लस उत्सर्जन असतो आणि एक बीटा मायनस उत्सर्जन असतो रे. बीटा प्लस उत्सर्जनामध्ये जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, एक गोष्ट लक्षात घ्या, अणुअंक 1 ने कमी होतं बीटा प्लस उत्सर्जनामध्ये, अणुवस्तुमानात कोणताही बदल होत नाही. बीटा मायनस उत्सर्जनामध्ये अणुअंक 1 ने वाढतो मित्रा, अणुवस्तुमानात कोणताच बदल होत नाही. जर समजा गॅमा किरणाचं उत्सर्जन झालं तर गॅमा किरण म्हणतो मित्रा, न अणुअंकात बदल होत न अणुवस्तुमानांकात बदल होत. गॅमा किरण हा सोबत काही घेऊन जात नाही. तो म्हणतो क्या लेके आए थे क्या लेके जाओगे, खाली आता आहे ते खाली आत जाओगे. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, काही जरी विचारलं येणाऱ्या काळात तर आपल्याला सांगता यायला पाहिजे राजा. मग मला सांगा भाऊ, या ठिकाणी काय रे, अणुअंक 2 ने आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतं. जर अल्फा किरण घरातून पळालं तर एका खिशात ॲटॉमिक नंबर 2 म्हणजे प्रोटॉनची संख्या 2 आणि अणुवस्तुमान 4 म्हणजे न्यूट्रॉनची संख्या 2. अशा प्रकारे दोन्ही खिशात, एका खिशात प्रोटॉन 2 एका खिशात न्यूट्रॉन 2, आणि वेगात पळत जातो बाहेर. तर हे त्याचं उत्तर आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित लक्ष द्या. येणाऱ्या काळात 100% या टॉपिकवर जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं तर यापैकीच काही ना काही येणार आहे. आता बघा, मुलाचा ताप हा 104 डिग्री फॅरेनहाइट आहे. हे तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये किती असेल? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ फॅरेनहाइटचं रूपांतर आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय मित्रा. फॅरेनहाइटचं रूपांतर डिग्री सेल्सिअस मध्ये, यासाठी फॉर्म्युला आहे डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, कळलं का? कोणतं फॉर्म्युला आहे? तर डिग्री फॅरेनहाइट घ्या -32 घ्या, ब्रॅकेट कव्हर करा आणि गुणिले 5/9 या सूत्राद्वारे आपण काय करू शकतो? डिग्री फॅरेनहाइटचं सेल्सिअस मध्ये रूपांतर करू शकतो. मला सांगा डिग्री सेल्सिअस बरोबर किती आहे रे? 104 डिग्री फॅरेनहाइट -32 आहे गुणिले 5/9 आहे मित्रा. क्लिअर आहे? तर आता 104 मधून 32 गेले, किती राहतील रे? 72 राहतील की नाही? मग डिग्री सेल्सिअस बरोबर 72 गुणिले 5/9 आहे. 9×8 = 72, किती? 40, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. तर हे थोडं लक्षात राहू द्या की कसं काढायचं किंवा काय काढायचं. तर आता यासाठी मी काही सूत्र लिहून देऊ राहिलो, त्या ठिकाणी लिहून घ्या वाटल्यास. सगळ्यात पहिलं बघा काय काढायचं आपल्याला, वेगवेगळे सूत्र. तर सेल्सिअसचं फॅरेनहाइट मध्ये कसं करायचं? डिग्री सेल्सिअस टू, कळालं का? टू मित्रांनो माहित आहे का डिग्री फॅरेनहाइट कसं काढायचं? त्याच्या विरुद्ध आहे एकदम. कसं असणार आहे रे? तर बघा डिग्री फॅरेनहाइट बरोबर, कळलं का? तिथं मायनस केलतो, या ठिकाणी काय करायचंय? तर डिग्री सेल्सिअस घ्यायचं गुणिले 5/9 का? नाही, तर 9 काय करायचं? 5, ब्रॅकेट क्लोज कर मित्रा, आणि प्लस मला सांग काय करायचं? 32 ऍड करायचं. तर हा फॉर्म्युला आहे. इथं उलट जर करायचं असेल आपल्याला, सेल्सिअस दिले आणि फॅरेनहाइट मध्ये जर विचारलं तर. आता बघा
आता सेकंड काय रे, सेकंड काय आहे, सेकंड जर बघितलं तर डिग्री फॅरनहाइटचं रूपांतर जर डिग्री सेल्सिअस मध्ये, जसं आता सूत्र वापरलो ना आपण, तो सूत्र काय आहे, डिग्री सेल्सिअस बरोबर डिग्री फॅरनहाइट -32 कोरेलका गुणिले 5/9 हा फॉर्म्युला वापरायचं. येणाऱ्या काळात विचारलं जाणार मित्रा कोरेलका. तिसरं, जर समजा भाऊ, जर समजा डिग्री सेल्सिअस टू जर तुला केल्विन विचारलं, केल्विन काढ म्हटलं तर कसं काढणार रे, तर बघा आता केल्विन बरोबर कसं लिहिणार, तर काय लिहायचं, डिग्री सेल्सिअस लिहायचं आणि प्लस तो जो काही बेसिक होतं केल्विनचं किती 273 हे काढायचं. यानंतर चौथा आहे बघा, चौथं समीकरण कोणतं, जर उलट विचारलं केल्विन टू डिग्री सेल्सिअस जर विचारलं तर मायनस करा ना रे, मायनस करा ना. तर डिग्री सेल्सिअस बरोबर कोरेलका केल्विन मायनस काय 273, केल्विन मायनस 273. तर हे समीकरण लक्षात राहू द्या, येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि अशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत काय आहे जाऊ शकतो. आता बघा खालील कोणतं विधान बरोबर आहे, ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. तर आता बघा या ठिकाणी विचारलेलं आहे की ग्रहाचा वेग जास्त कधी असतो आणि कमी कधी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. मित्रांनो माहित आहे का हा कोणत्या टॉपिक वरचा आहे सर, हा आहे ग्रॅव्हिटेशन नावाच्या टॉपिक वरचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण नावाच्या टॉपिक वरचा प्रश्न आहे. जेव्हा गुरुत्वाकर्षण नावाच्या टॉपिकला सुरुवात करता तुम्ही डायरेक्ट त्या न्यूटन सोबत सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसता. हो त्याच्या पहिलेच पण थोडं बघावं लागतं, त्याच्या सफरचंदाच्या झाडाखाली काय करणार आहे तुम्ही, त्याच्या पहिले ते सफरचंदाच्या झाडाखाली का बसला, काय कारण होतं, हे माहित असणं गरजेचं आहे की नाही राजा, हे माहित असणं गरजेचं आहे की नाही. तर हा जो आहे हा प्रश्न हा ग्रॅव्हिटेशन नावाच्या टॉपिक मध्ये केप्लरच्या नियमानुसार आहे, केप्लरच्या नियमावर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगून देतो, नंतर केप्लरचं नियम सांगतो. बघा काय सांगतो हा माहित आहे का, हा काय म्हणून राहिले, हा काय म्हणतोय सिंपल, हा म्हणतो की समजा हा सूर्य आहे आणि सूर्यापासून इथं एक ग्रह आहे, हा ग्रह आहे. आता बघा आणखी एक इथं एक ग्रह आहे, इथे एक ग्रह आहे, अशा प्रकारे एवढ्या अंतरावर हा दुसरा ग्रह आहे. तो म्हणतो की जो कमी अंतरावर आहे त्याचा वेग जास्त असतो, जास्त आहे, आणि सूर्यापासून जो जास्त अंतरावर आहे त्याचं वेग कमी आहे. बरोबर आहे ना रे, जेवढं अंतर जास्त अंतरावरून फिरेल त्याचं वेग कमी असणार आहे, जेवढं कमी अंतरावरून फिरेल त्याचं वेग जास्त असणार आहे. साधं उदाहरण घ्या ना, एक दोरी घ्या छोटीशी, त्याच्यावर दगड बांधा, दोरीची लेंथ जेवढी कमी फिरवा वेग जास्त असेल, दोरी जेवढी मोठी तेवढं फिरवा वेग काय कमी असणार आहे. तर बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे की जेवढं ग्रह जवळ असेल तेवढं वेग जास्त, जेवढं ग्रह दूर असेल तेवढं वेग काय कमी असणार आहे. कळालं, हे केप्लरच्या दुसऱ्या नियमावर आहे. कळाला कोणता नियम आहे हा, दुसऱ्या नियमावरून ठरतं हे की सूर्यापासून जवळ असणाऱ्या ग्रहाचा वेग जास्त, सूर्यापासून दूर अंतर असणाऱ्या ग्रहाचा वेग कमी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे, पहिलं विधान ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो आणि सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, म्हणून उत्तर काय रे पहिला असणार आहे. आता केप्लरचे 3 नियम काय सांगत होते रे, 3 नियम काय सांगता बघा. पहिलं नियम काय सांगतो माहित आहे का, की बाबा की जो ग्रह फिरतोय ना, जो ग्रह फिरतोय, ग्रहाचा जो फिरतोय त्याची जो फिरतोय तो लंबवर्तुळाकार फिरतो. कळलं का, कसं फिरतो, लंबवर्तुळाकार फिरतो, इलिप्स पद्धतीने फिरतो. ग्रह जो आहे लंबवर्तुळाकार फिरतो असं पहिल्या नियमामध्ये सांगतं. बघा ग्रह फिरण्याची जी काही दिशा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकाराला जर बघितलं दोन नाभी असतात आणि सूर्य त्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका नाभीवर असतो असं पहिल्या नियमात सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पहिल्या नियमात सांगितलेलं आहे ग्रहाची फिरण्याची जी दिशा आहे ती लंबवर्तुळाकार आहे आणि लंबवर्तुळाकाराच्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका नाभीवर सूर्य आहे. जसं की अशा प्रकारचा हा ग्रह फिरतोय आणि 2 नाभी असतात लंबवर्तुळाकाराला आणि दोन्हीपैकी कोणत्या तरी एका नाभीवर काय सूर्य असतो असं पहिल्या नियमात सांगितलं. राजा दुसऱ्या नियमात काय सांगितलं रे, दुसऱ्या नियमात काय सांगतो बघा, तो काय म्हणतो दुसऱ्या नियमात, समजा अशा प्रकारे हे काय लंबवर्तुळाकार आहे, या ठिकाणी नाभी आहे, या ठिकाणी नाभी आहे आणि या नाभीवर सूर्य आहे आणि या ठिकाणी ग्रह आहे, या ठिकाणी ग्रह आहे. दुसऱ्या नियमात काय म्हणतो माहित आहे का, की सूर्य आणि ग्रहाला जोडणारी ही सरळ रेषा आहे. तो रेल का, आता ग्रह फिरू राहिलं,
5 मिनिटामध्ये ग्रह या ठिकाणी गेला, या ठिकाणी गेला, या ठिकाणी गेला, तर ही ग्रह आणि सूर्याला जोडणारी सरळ रेषा झाली. 5 मिनिटात या ठिकाणी गेलं म्हणजे एवढं एरिया कव्हर केलं. पुढच्या 5 मिनिटांनी तो या ठिकाणी गेला, या ठिकाणी गेलं, तर म्हणजे हा सरळ जोडलेली रेषा आहे, तर हा एवढं एरिया कव्हर केलं. तर दुसऱ्या नियमामध्ये काय म्हणतो माहिती आहे का? दुसऱ्या नियमामध्ये म्हणतो की ग्रह सूर्याभोवती जेव्हा फिरत असतो तो समान कालावधीत मित्रांनो समान क्षेत्रफळ व्यापतो. समान काय आहे? क्षेत्रफळ व्यापतो म्हणजे कंप्लीट करतो. बघा ना, 5 मिनिटांमध्ये एवढं एरिया कव्हर केला, तर दुसऱ्या 5 मिनिटांमध्ये पण एवढं एरिया कव्हर करेल, तिसऱ्या 5 मिनिटांमध्ये पण तेवढंच एरिया कव्हर करणार. म्हणजे याचा अर्थ सूर्याला जोडणारी ग्रह आणि सूर्याला जोडणारी सरळ रेषा हे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते, हे दुसरं नियम सांगतो. तिसरं नियम काय सांगतो बघा? आता बघा, हा सूर्य आणि ग्रहामधील हा अंतर आहे, आणि मित्रांनो माहित आहे का, हा टाइम आहे. हा अंतर आणि हा काय आहे? टाइम आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तिसऱ्या नियमामध्ये म्हणतो की जो ग्रह फिरण्याचा जो कालावधी आहे त्याचा वर्ग आणि सूर्य आणि ग्रहामधील या जो सरासरी अंतर आहे याचा घन हे समानुपाती असतं, हे तिसऱ्या नियमात सांगितलेलं आहे. तर हे 3 नियम आहेत, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि अशा प्रकारे हेच उत्तर पण तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो माहित आहे का, हा आपलं पुस्तक आहे, एक एडिशन आलेली आहे. पुस्तक मार्केटमधून संपलेलं आहे, न्यू अपडेशन चालू आहे. 8 एक दिवसात न्यू एडिशन येणार आहे. एकदम कमी पानात पुस्तक असणार आहे. 600-700 पानाचं पुस्तक नाही आहे, एक 300-350 पानाचं पुस्तक आहे आपलं, ज्यामध्ये सगळे टॉपिक अशाच पद्धतीने कव्हर केलेले आहेत. बघा, 19 जून 2025 गट ब च्या मुख्य परीक्षेतील 12 पैकी 12 प्रश्न याच पुस्तकातून होते, ज्या पुस्तकामध्ये पानांची संख्या फक्त 300च्या आत आहे. 21 सप्टेंबर 2025 गट क च्या मुख्य परीक्षेत 12 पैकी 10 प्रश्न होते मित्रांनो. तर हे आवर्जून तुम्ही न्यू एडिशन घ्या. जुनी एडिशन संपलेले, अपडेशन चालू आहे. आणि जर कंबाईन मध्ये काही तुम्हाला डाऊट असेल विषयामध्ये, तर हे सुपर 60 क्रॅश कोर्स आहे. 29 लेक्चर मध्ये सगळे टॉपिक कव्हर केलेले आहे. तर आवर्जून तुम्ही काय करा, ही बॅच जॉईन करू शकता. बॅच घेण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि काही अडचण आली असेल राजा, खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मन मोकळेपणाने विचारा. विज्ञानचं प्रश्नांचं डाऊट येऊ देऊ नका. आता बघा पुढचा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. जीवनसत्व, त्यांच्या अभावी होणारे रोग. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, क जीवनसत्व, बी 12 जीवनसत्व आणि या अभावामुळे होणारे रोग, अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तर अजीवनसत्वामुळे काय होणार आहे रे? तर अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा. एक गोष्ट लक्षात घ्या, मी शिकवत असताना वारंवार म्हणत असतो, प्रत्येक जीवनसत्वाचं युनिक गुणधर्म आहे, युनिक काहीतरी कार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकी कार्य आहे. जसं अजीवनसत्वाचं कार्य आहे डोळ्याची काळजी घेणे, ड जीवनसत्वाचं कार्य आहे बोन, हाड आणि दाताची काळजी घेणे, क जीवनसत्वाचं कार्य आहे मित्रांनो माहित आहे का, स्किन वगैरेची काळजी घेणे, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करणे, आणि बी 12 ची आहे लाल रक्तपेशीची काळजी घेणे. मग आता मला सांग, अजीवनसत्व रातांधळेपणा, डोळ्याच्या रिलेटेड राजा. ड जीवनसत्व मला सांगा मुडदूस, ज्याला रिकेट्स म्हणत असतो. क जीवनसत्व जर बघितलं स्कर्वी, आणि बी जीवनसत्व रक्ताक्षय. तर आता एक एक गोष्ट लक्षात घे, पटापट सांगून देतो. सगळ्यात पहिला आहे विटामिन ए. विटामिन ए ला काय म्हणतात राजा? याला म्हणतो आपण रेटिनॉल. रेटिनॉल म्हणत असतो. कोणाची काळजी घेतो? हा डोळ्याची काळजी घेतो. डोळ्याची काळजी घेतो, आपल्या डोळ्याची काळजी घेतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. कसं घेतो? तर काय करतं, हा विटामिन ए जो आहे आपल्या डोळ्याचा रेटिना असतो बघा, दृष्टीपटल, यावर असतात कोन सेल आणि रॉड सेल असतात मित्रा. आणि या कोन सेल आणि रॉड सेल मध्ये एक रेडॉप्सिन नावाचा एक रंगद्रव्य असतो. आणि रेडॉप्सिन नावाचा रंगद्रव्य हा अंधुक प्रकाशाला डिटेक्ट करण्याचं काम करतं. आणि या रेडॉप्सिनच्या फॉर्मेशनसाठी विटामिन ए महत्वाचा आहे. म्हणून विटामिन ए च्या डिफिशियन्सीमुळे रेडॉप्सिन कमी होतं, आणि रेडॉप्सिन कमी झाल्यामुळं आपल्याला अंधुक प्रकाशात दिसत नाही. दॅट इज कॉल्ड ऍज, त्यालाच आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का, रातांधळेपणा म्हणत असतो. क्लिअर आहे? हे झालं पहिलं. दुसरं बघा, विटामिन डी. विटामिन डी च्या बाबतीत जर बघितलं तर याला कॅल्सिफेरॉल म्हणत असतो रे आपण. कॅल्सिफेरॉल म्हणतो, ही गोष्ट लक्षात राहू दे. ह्याचं काम आहे काय रे?
बोन आणि टीथ या दोघांच्या रिलेटेड काळजी घेणे. समजा तुम्हाला एखादं रोग दिलं आणि रोग हा बोन आणि टीथच्या रिलेटेड आहे, पण कोणतं रोग हे माहित नाहीये, आणि जर असा असेल तर मित्रांनो माहित आहे का, तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की या ठिकाणी तो विटॅमिन डी च्या रिलेटेड असणार आहे. कॅल्सिफेरॉल म्हणत असतो आपण त्याला, बोन आणि टीथची काळजी घेण्याचं काम करतं. हा काय करतं रे, हा कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं काम करत असतो शरीरामध्ये. आणि हे फॉस्फरस आणि कॅल्शियम पासूनच टीथची निर्मिती होत असते आणि बोनची निर्मिती होते. आपल्या बोन मध्ये 90 ते 92% कॅल्शियम असतो मित्रांनो. आणि जर विटॅमिन डी ची कमतरता झाली तर आपले हाडे ठिसूळ बनतात, लवकर तुटतात, उशिरानं जुटतात. वाढत्या वयानुसार ह्याचं प्रमाण कमी होत जातं कॅल्सिफेरॉलचं, आणि या कारणामुळं वयस्कर माणसामध्ये हाड मोडलं तर ते लवकर जोडलं जात नाही मित्रांनो. लहान मुलांमध्ये जर ह्याचं प्रमाण कमी झालं मित्रांनो, कोरेल करे, लहान मुलांमध्ये ह्याचं प्रमाण जर कमी झालं तर मुलात ह्याचं प्रमाण कमी झालं तर रिकेट्स नावाचा हा आजार होतो, ज्याला मुरदूस म्हणत असतो. यामध्ये मित्रांनो माहित आहे का, मुलांचे पाय हे धनुष्यासारखे होतात रे, धनुष्यासारखे असे वाकडे होत असतात. सैराट पिक्चर मध्ये ते लंगडा बघितले का तुम्ही, असं वाकडं त्या पद्धतीने असतात. पायात चालायला प्रॉब्लेम होतं, गुडघे आणि हे जे काही कोपर आहेत ते फुगीर बनतात, चालता येत नाही, चालायला प्रॉब्लेम होतं रिकेट्स मध्ये. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं अडल्ट मध्ये काय ऑस्टिओमलेसिया नावाचा रोग होतो. अडल्ट मध्ये विटॅमिन डी चं प्रमाण कमी झालं, ऑस्टिओमलेसिया नावाचा हा काय आहे रोग होतो, ज्यामध्ये मसल्स वगैरे पेन होताना आपल्याला दिसतात. जॉईंट वगैरे जे आहे ना हे दुखायला सुरुवात होऊन जातात. का, कारण की हाडं मऊ स्मूथ होऊन जातात मित्रांनो. तर हे झालं काय विटॅमिन डी च्या रिलेटेड. यानंतर कच जो आहे, विटॅमिन कच, याला आपण कोणतं म्हणतो रे, याला ऑस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो. ऑस्कॉर्बिक आम्ल म्हणत असतो आपण. मित्रांनो माहित आहे का, विटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशापासून भेटत असतो, कारण सूर्यप्रकाशामध्ये असणाऱ्या अल्ट्राव्हायलेट रेज मुळे ज्याची तरंग लांबी 295 ते 320 नॅनोमीटर असते. आता सूर्यप्रकाशामधील अल्ट्राव्हायलेट रेज 295 ते 320 नॅनोमीटरची तरंग लांबीचे प्रकाश जेव्हा आपल्या स्किनवर पडतात तेव्हा आपल्या स्किनच्या खाली असणाऱ्या एल्गिस्टेरॉलचं रूपांतर विटॅमिन डी मध्ये होताना दिसतं. आणि हे प्रकाश मॉर्निंगच्या वेळेसच पडतात, म्हणून मॉर्निंगच्या वेळेस तुम्हाला येऊन बाहेर बसावं लागतं, नाहीतर तू दुपारी येऊन बसशील त्वचा काळीच पडणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आता विटॅमिन क जो आहे, अस्कॉर्बिक ऍसिड म्हणून, अस्कॉर्बिक आम्ल म्हणत असतो आपण याला, हे हायली अँटीऑक्सिडंट म्हणून काम केलं जातं. अँटीऑक्सिडंट म्हणून हे काम करत असतो आपण याला, अँटीऑक्सिडंट. दुसरी गोष्ट, का हा आपल्याला लिंबू वर्गीय फळांमध्ये आढळताना दिसतं रे. जसं उदाहरणामध्ये पेरू असेल, लिंबू असेल, आवळा असेल, या सगळ्यांमध्ये आपल्याला हे आढळताना दिसतं. ह्याचं जर प्रमाण कमी झाला मित्रा तर आपल्याला स्कर्वी नावाचा हा डिसऑर्डर होतो. यामध्ये दातातून रक्त येतं. यानंतर जर बघितलं मित्रांनो, जखमा लवकर भरत नाही, हिरड्यातून रक्त येताना आपल्याला दिसतं आणि त्वचेवर लाल डाग पडायला सुरुवात होऊन जातं, कारण की कोलेजनचं प्रमाण कमी होऊन जातो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होत असतील, कळत असतील काय आणि कशा प्रकारे असणार आहे, समजलं. आणि शेवटचं आहे B12 ला सायनोकोबालामिन म्हणत असतो आपण. कोबालामिन म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो माहित आहे का, B12 हा काय रे, आरबीसीच्या फॉर्मेशन मध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतो. आणि ह्याची जर कमतरता झाली तर मित्रा अपरिपक्व आरबीसी तयार होत असतात. अपरिपक्व आरबीसीची निर्मिती होत असते. आणि अपरिपक्व आरबीसी असल्यामुळं हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही. हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन काय आहे, व्यवस्थित आपल्याला होताना दिसत नाही. आणि या कारणामुळं अॅनिमिया होताना आपल्याला दिसतो. कोणतं, प्रिन्सियस अॅनिमिया म्हणत असतो. अॅनिमिया होतो आणि अॅनिमिया झाल्यामुळं न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होतात रे. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम चालू होऊन जातात B12च्या डिफिशियन्सीमुळं. आणखी एक खासियत, B12 हा मुख्यतः प्राणीमध्येच आपल्याला आढळताना दिसतं. पालेभाज्यामध्ये आपल्याला B12चा सोर्स आढळताना दिसत नाही. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि अशा प्रकारचा डेटाबेस लक्षात राहू द्या. काय तर चारी ऑप्शन सांगितलं बघा. अंगविना ट्रिटिसी हा डॅड्यास वनस्पतीवर आढळणारा प्रजीवी निमॅटोडा आहे. असं विचार, वनस्पती रोग हा कोणता, कुठला प्रश्न आहे, वनस्पती रोगावरचा प्रश्न आहे. हा कुठला प्रश्न आहे बघा, टॉपिकचं नाव पण सांगतो. हा कुठला प्रश्न आहे, पोषण नावाच्या टॉपिक वरचा प्रश्न आहे.
तर हे टॉपिक व्यवस्थित करून जा भाऊ. हा, अँग्विना ट्रिटिसी नावाचा एक राऊंड व मायऱ्या, राऊंड व गोलक्रमी म्हणत असतो. ऍस्को हेल्मेंथिस नावाच्या गटामध्ये येतं, ज्याला आपण निमॅटोडा या नावाने ओळखत असतो. हा वनस्पतीवर वेगवेगळे रोग निर्मितीसाठी कारणीभूत असतो मित्रांनो. वनस्पतीवर वेगवेगळे रोग निर्मितीसाठी काय कारणीभूत असतो. खास करून हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मुख्यतः जर कोणावर आढळत असेल तर गहूवर आढळतं. तर अँग्विना ट्रिटिसी हा एक तर गहूवर आढळतं किंवा राई असते बघा, या दोन वर आढळतं, पण मुख्यतः गहूवर आढळताना हा दिसतो. हा गहूवर आढळत असताना वेगवेगळे डिसीज निर्माण करतो. कोणतं? विट गॉल डिसीज निर्माण करतो. हा सगळ्यात पहिलं बघा, विट गॉल डिसीज निर्माण करतं. गॉल काय आहे? डिसीज निर्मितीचं काम करत असतो. दुसरं कोणतं करत असतो रे? जो फेमस एक रोग निर्माण करता, हा टुंडू नावाचा डिसीज निर्माण करतं. टुंडू डिसीज जो आहे हे पण अँग्विना ट्रिटिसी मुळेच होत असतो. त्यानंतर इयर कॉकेल डिसीज एक निर्माण करतं. या कारणामुळं इयर कॉकेल डिसीज काय आहे हे निर्माण करतं. हे गोष्ट लक्षात राहू द्या. वनस्पती रोगामध्ये खास करून मित्रा निमॅटोडा, फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल हे चार डिसीज. कोणतं डिसीज कोणत्या ह्याच्यामुळे इन्फेक्शनमुळे होतं आणि त्याचे सिम्पटम्स काय थोडंफार लक्षात राहू द्या. तर अँग्विना ट्रिटिसी नावाचा निमॅटोडा हा गहूवर मुख्यतः राईवर आढळतं. विट गॉल डिसीज, टुंडू डिसीज आणि इयर कॉकल डिसीज हे तीन प्रकारचे रोग हा गहूवर निर्माण करताना आपल्याला दिसतो मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय रे? 43 उत्तर पहिला असणार आहे. पुढचं बघा, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? सिलेंट्राटा, मोलुस्का, मोलुस्काचे कवच आणि मोलुस्काचं आवरण, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर मोलुस्काचं कवचला आपण म्हणत असतो सेल्स ऑफ मोलुस्का. वरचा जो कवच असतो ना मोलुस्काच्या वरती बघितला असेल तर त्या कवचाला आपण म्हणत असतो काय माहित आहे का? शंख कोंकोलॉजी म्हणत असतो. कोंकोलॉजी. सर बाकीचं काय आहे? सिलेंट्राटाच्या अभ्यासाला याला नायड्रिओलॉजी म्हणत असतो रे. याला जर बघितलं तर याला नायड्रिओलॉजी म्हणून ओळखलं जातं. नायड्रिओलॉजी किंवा याला दुसरं नाव आहे सिलेंट्रोलॉजी म्हणून ओळखत असतो आपण याला. सिलेंट्रोलॉजी या नावाने पण काय आहे ओळखत असतो. मोलुस्काच्या अभ्यासाला काय म्हणतो रे? मोलुस्काच्या अभ्यासाला मॅलॅकोलॉजी म्हणत असतो आपण. मॅलॅकोलॉजी म्हणजे पूर्ण मोलुस्काच्या कवकाच्या अभ्यासाला काय म्हणत असतो? याला आपण म्हणत असतो कॅन्कोलॉजी म्हणून ओळखलं जातं मित्रा. आणि मोलुस्काचं जो आवरण आहे, आवरण आहे, त्या आवरण म्हणजेच कोण रे? मोलुस्काच्याच अभ्यासामध्ये येतं, ते मॅलॅकोलॉजी मध्ये येतं. मॅलॅकोलॉजी ही गोष्ट लक्षात राहू द्या. अशा प्रकारे हे चारही ऑप्शन तुम्हाला कळाला असेल कोणाचा अभ्यास कोणाला काय म्हणतात. ह्याच्या व्यतिरिक्त पण विचारतात बघ, ह्याच्या व्यतिरिक्त पण विचारतात. जर तुम्हाला विचारलं पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणत असतो तर याला शब्द वापरला ऑर्निथोलॉजी. याला शब्द वापरलं जातं ऑर्निथोलॉजी. ही गोष्ट लक्षात घ्या येणाऱ्या काळात. जर समजा कीटकांच्या अभ्यासाला काय म्हणतात असं जर प्रश्न विचारलं तर ते माहित पाहिजे मित्रा. याला आपण काय म्हणतो? एंटेमोलॉजी म्हणतो. कीटकांचा अभ्यास एंटेमोलॉजी म्हणून ओळखलं जातं मित्रा. यानंतर कीटकाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माशांच्या अभ्यासाला काय म्हणतात? फिशच्या अभ्यासाला इचेथिलॉजी म्हणून ओळखलं जातं. इचेथिलॉजी म्हणून ओळखत असतो आपण मित्रा. जर बघितलं तर इचेथिलॉजी म्हणत असतो. आणि जर तुम्हाला म्हटलं उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर याला एक शब्द वापरत असतो, त्याला हॅर्पिटोलॉजी म्हणत असतो आपण. त्याला हॅर्पिटोलॉजी म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये येऊ शकणाऱ्या सगळ्या लॉजी तुम्हाला कळाल्या असतील. सिलेंट्राटा, नायड्रिओलॉजी, सिलेंट्रोलॉजी, मोलुस्का, मॅलॅकोलॉजी, कवच, कॉन्कोलॉजी, आवरण, मॅलेकोलॉजी, पक्षी, ऑर्निथोलॉजी, कीटक, एंटोकोमोलॉजी, मासा, इचेथिलॉजी आणि उभयचर सरपटणारे हॅर्पेटोलॉजी. जे काय लॉजी पाठ करायचे ते पाठ कर. या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे बघा. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात, ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. ते प्राणी सृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा गट आहे. सर्वसाधारणपणे ते द्विपर्षांमध्ये दाखवतात. फक्त जमिनीवरच राहतात, त्यांना मासल असतात. आता बघा या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचंय काय आणि कसं असणार आहे. पहिल्यांदा तर मोलुस्काचे गुणधर्म समजून घे रे राजा. मोलुस्काचे गुणधर्म समजून घे. पहिलं पॉइंट, मोलुस्कामध्ये आपल्याला ऑर्गन लेवलची संरचना आढळताना दिसतं. मोलुस्का आपल्याला बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. बायलॅटरल सिमेट्री. मोलुस्कामध्ये त्वचेचे स्तर 3 असतात म्हणून त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणत असतो आपण. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो.
चौथं पॉइंट, मोलुकामध्ये बॉडी कॅव्हिटी आढळते म्हणून त्यांना आपण सिलोमेट म्हणत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. पाचवं पॉइंट जर बघितलं, मोलुस्का हे अनसेगमेंटेड असतात. यानंतर 6वं पॉइंट, मोलुस्कामध्ये पचन संस्था असते, शोषण संस्था असते, रक्ताभिसरण संस्था आपल्याला आढळताना दिसतं. हे सगळेच आपल्याला आढळताना दिसतात मित्रांनो. या व्यतिरिक्त 7वं पॉइंट जर बघितलं, मोलुस्का हे आपल्याला जमिनीवर गोड पाणी आणि समुद्र आपल्याला तिन्ही ठिकाणी आढळताना दिसतात रे. जसं समुद्रामध्ये तुम्हाला माहित असेल ऑक्टोपस नावाचा प्राणी आढळतो, स्क्विड नावाचा प्राणी पण आपल्याला आढळताना दिसतं. गोड पाण्यामध्ये आपल्याला काही गोगलगाय, शिंपले आढळताना दिसतं मित्रांनो. काही गोगलगाय असेल, गोगलगाय आणि काही शिंपले आढळताना दिसतात. आणि जमिनीवर आपल्याला स्लग आढळताना दिसते, म्हणजे तिन्ही ठिकाणी आढळते आपल्याला. कोणतं? या ठिकाणी मोलुस्का. या व्यतिरिक्त आणखी जर बघितलं, मोलुस्का हा प्राण्यांमधील नॉन कॉर्डिनेट दुसरा सर्वात मोठा संघ आहे. का? कारण की पहिला सर्वात मोठा संघ जर कोण असेल तर आर्थ्रोपोड आहे, तर हा दुसरा सर्वात मोठा संघ म्हणून ओळखला जातो. आता बघा, मोलुस्कामध्ये जे गोगलगाय असतात, गोगलगायचा जो गट आहे, गोगलगायचा जो गट आहे, या गोगलगायच्या गटाला गॅस्ट्रोपोडा नाही, त्याला काय म्हणत असतो, एका नावाने ओळखत असतो. तो म्हणजे कोणतं रे? तर मित्रांनो माहित आहे, गॅस्ट्रोपोडा म्हणत असतो. बरोबर, गॅस्ट्रोपोडा म्हणतो आपण, हे लक्षात राहू दे. आणि गॅस्ट्रोपोडामध्ये गोगलगाय येतं आणि हे आपल्याला मित्रांनो माहित आहे का काय दाखवत असतं रे? असिमेट्रिकल संरचना दाखवतं. असिमेट्रिकल संरचना विचारलं जाईल. बरं, मोलुस्कातील सगळे प्राणी बायलॅटरल दाखवतात, पण कोण आहे जो असिमेट्रिकल संरचना दाखवतो? तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो, माहित आहे का, गॅस्ट्रोपोडामधील प्राणी येतात, ज्याच्यामध्ये गोगलगाय, स्लग वगैरे हे सगळे येताना आपल्याला दिसतात मित्रांनो. या व्यतिरिक्त काय रे? तर मित्रांनो, मोलुस्का संघाच्या बाबतीत जर बघितलं, हे सॉफ्ट बॉडी अॅनिमल असतात. सॉफ्ट बॉडी अॅनिमल असतात, म्हणजे याचा अर्थ यांचं शरीर एकदम मऊ असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. माहित आहे का, यांच्यामध्ये दातासारखी रचना असते. ज्याचं काम काय असतं रे? तर ज्याचं काम आहे मित्रांनो माहित आहे का, अन्न चिरडणे. कोणामध्ये? या मोलुस्कातील प्राण्यामध्ये. त्याला म्हणत असतो आपण रॅडुला. त्याला काय म्हणतो रे आपण? रॅडुला. विचारलं जाईल, रॅडुला म्हणजे दातासारखी रचना, अन्न चिरडण्यासाठी मोलुस्कातील प्राणी काय करत असतात? वापरत असतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. क्लोरेलका आणि वरचा जो शेल आहे, हा वरचा जो शेल आहे, क्लोरेलका वरचा जो शेल आहे गोगलगायचं, त्याच्या अभ्यासालाच आपण कॉन्कोलॉजी म्हणतो. आणि हा शेल कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतं. ऑक्टोपस, स्क्विड, गोगलगाय हे सगळे येत असतात. ऑक्टोपस हा सगळ्यात बुद्धिवान असणारा नॉन कॉर्डिनेट्स अॅनिमल आहे मित्रा, ज्याला पोहता येतं, चालता येतं. क्लोरेलका आणि स्क्विड हा सगळ्यात मोठा आकाराने असणारा नॉन कॉर्डिनेट्स अॅनिमल आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघितला असेल, ते प्राणी दुसरा सर्वात मोठा संघ आहे. बरोबर आहे. ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. बरोबर आहे. अपवाद आहे पण बायलॅटरल. ते फक्त जमिनीवर राहतात. चुकीचं आहे, कारण की हे जमिनीवर गोड पाण्यात समुद्रात आढळतात म्हणून हे चुकीचं आहे. त्यांना मासल पाय असतात. बरोबर आहे मित्रांनो. तर हे पण बरोबर आहे. मस्क्युलर फीट असतात, ज्याच्याद्वारे ते हालचाल करण्याचं काम करतात. मोलुस्काचं शरीर 3 भागात विभागलेलं असतो, डोकं, धड आणि हालचालीचा भाग. क्लोरेलका तर मोलुस्काचं शरीर 3 भागात, डोकं, यानंतर धड असतं आणि नंतर हालचालीसाठी वापरले जाणारे फूट असतात. म्हणून हे पण बरोबर आहे. अ ब ड उत्तर कुठं आहे? तर दुसरं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं येणार आहे मित्रा, हे लक्षात राहू द्या. आता बघा, एक्स नंबरचा 0.10 m जलीय HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरलं जातं? मित्रांनो माहित आहे का, पीएच काढण्यासाठी एक गणितीय संबंध याने एक सूत्र वापरलं जातं, आणि तो सूत्र कोणता आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण सरळ सरळ अशा प्रकारचे प्रश्न कधी विचारले जाऊ शकतात, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर तो गणितीय सूत्र कोणतं? तर या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पीएच इज इक्वल टू मायनस काय म्हणतो, लॉग 10 1.0 इंटू 10⁻⁻1 हे सूत्र वापरलं जातं. आणि या ठिकाणी मला सांगा, ही किंमत टाकली जाते आणि लॉगची किंमत फक्त इथं पाठ असणं गरजेचं आहे, म्हणून इथं गणित न विचारता सूत्र विचारलेलं आहे मित्रा. तर हे समीकरण लक्षात राहू द्या.
तिसरं हे सूत्र वापरलं जातं. आता तुम्ही म्हणताल तर हे सॉल्व्ह करायचं का, प्रॅक्टिस करायचं का? नाही का, कारण लॉगची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. आणि कुठे एवढं पाठ करत बसणार आहे रे राजा, फक्त हे समीकरण डबल जर विचारलं, कंबाईन फिंबाईनला रिपीट केलं तर हे माहिती येणं गरजेचं आहे. आता बघा, हा हे काढू शकता, हे तेवढं आपण इझिली जमू शकतं. बघा काय असणार आहे या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आता बघा 1.5 एम H2SO4 च्या 10 DM द्रावणातून पासून 1.0 N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, जर बघितलं तर कसं बनवाल असं विचारलेलं आहे. तर इथं 2 दिलेलं आहे, 1.5 M दिलेले, मोलॅरिटी दिलेली आहे. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, काय काय दिले ते समजण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिलं दिलेलं बघा मोलॅरिटी कोणाची दिली? मोलॅरिटी बघा, कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी कोणाची दिलेली आहे? H2SO4 बरोबर का? किती दिलेली आहे? 1.5 दिलेली आहे. यानंतर 10 DM² द्रावण दिले, म्हणजे व्हॅल्यूम दिले ना रे, व्हॅल्यूम दिले. आता व्हॅल्यूम किती दिले रे? V1 किती दिलेले? 10 DM चा जर बघितलं घन दिलेली आहे. आता बघा 1.0 नॉर्मॅलिटी दिलेली आहे. आता इथं बघ भाऊ, नॉर्मॅलिटी किती दिलेली आहे? नॉर्मॅलिटी किती दिलेली आहे? तर कॅपिटल एन नी दाखवतो, तर 1 दिलेली आहे. कोणती? H2SO4 ची नॉर्मॅलिटी दिलेली आहे. कळलं? आता बघा, तर काय मित्रांनो, कसे बनवाल? तर आपल्याला काढवायचंय की बाबा की व्हॅल्यूम V2 काढायची आपल्याला, की नेमकं जर बघितलं 10 DM² द्रावणापासून जर 1 N H2SO4 द्रावण कसे बनवाल असं विचारलेलं आहे. किती आहे? 10. तर आपल्याला एकूण द्रावण काढलो आणि त्याच्यातून 10 मायनस केलो, तर उरलेलं आपण त्याच्यात टाकूनच बनवणार. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, नॉर्मॅलिटी साठी जर बघितलं, मोलॅरिटी कसं काढणार, सूत्र कोणतं आहे? तर सूत्र काय बघा, M1V1 इज इक्वल टू M2V2 आहे. तर हा फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे. M1 म्हणजे काय रे? पहिली मोलॅरिटी. V1 म्हणजे काय? पहिलं व्हॅल्यूम. पहिलं व्हॅल्यूम तो तर दिले ना आपल्याला. बघा ना, पहिली मोलॅरिटी किती आहे? M1 किती आहे? 1.5 आहे. आणि मला सांगा पहिलं व्हॅल्यूम किती आहे रे? 10D आहे. 10 आहे बरोबर. M2 काढायचंय आपल्याला. M2 दिले का? नाही दिलेलं. तर M2 काढायचंय, सॉरी M2 काढायचंय आपल्याला. M2 काढायचंय आणि मला सांगा V2 पण काढायचंय आपल्याला. आता M2 कसं काढणार मित्रांनो? कोरलं का M2 कसं काढणार हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर M2 बरोबर कोरलं का? तर काय रे? नॉर्मॅलिटी अपॉन 2 आपण या सूत्रानुसार मोलॅरिटी काढू शकतो. आता नॉर्मॅलिटी किती आहे बघा, इथे नॉर्मॅलिटी किती आहे? 1 आहे ना. तर या ठिकाणी बघा M2 मोलॅरिटी 2 बरोबर N अपॉन काय रे? 2. N किती? 1/2 म्हणजे नॉर्मल M2 किती? 0.5 आली. 0.5 आली. तर या सूत्रानुसार टाका. आता या ठिकाणी जर बघितलं 1.5 गुणिले 10 बरोबर M2 किती आली? 0.5. आपल्याला काढायचे काय रे? V2. आता हा खाली येईल ना रे. हा जर खाली आलं 1.5 गुणिले 10 भागिले 0.5 आलं. आता दशांश चिन्ह जर काढायचं असेल तर वरती 0 वाढवा. वरती 0 वाढलं तर काय होईल रे? तर वरती 0 जर वाढलं मित्रांनो माहित आहे का? 15 गुणिले 10 राहून जाईल आणि भागिले मित्रांनो माहित आहे का? या ठिकाणी काय येणार आहे? तर या ठिकाणी किती? 5 राहील बरोबर V2. तर 5 दोन्ही 10, तर 15 दोन्ही 30. तर V2 बरोबर 30 आलं. म्हणजे टोटल द्रावण 30 आलं. त्याच्यात टाकलं किती होतं? 10. तर बघा आता टोटल द्रावण 30 आलं, त्याच्यात टाकलं किती होतं? 10. तर 30 मायनस 10 करा. तर मित्रांनो माहित आहे का? 20 DM चा घन एवढं ऍड केलं म्हणजे आपल्याला काय तो द्रावण तयार होताना दिसेल. तर या ठिकाणी बघा दिलेल्या द्रावणात 20 DM³ एवढं पाणी घालून आपण काय करू शकतो? हा द्रावण तयार करू शकतो. तर यासाठी थोडं प्रॅक्टिस लागतं. कंपाऊंड नावाचा टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. संयुग नावाच्या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. यासाठी मोलॅरिटी काय आहे? नॉर्मॅलिटी काय आहे? मोलॅलिटी काय आहे? मोल फ्रॅक्शन काय आहे? मोलची संख्या कशी काढायचं? मॉलिक्युलर मास कसं काढायचं? हे सगळे पॉइंट माहित असणं गरजेचं आहे मित्रा. त्याच्या आधारे आपण काढू शकतो. पुढचं बघा, NH3 आणि BF3 च्या आकाराबद्दल कोणते पर्याय अचूक आहे? मित्रांनो माहित आहे का? हे कोणत्या कुठला प्रश्न आहे? तर हा प्रश्न आहे केमिकल बॉन्डवरचा. केमिकल बॉन्डवरचा प्रश्न आहे बघा. एक थेरी आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. कोणतं थेरी आहे? तर त्याला आपण म्हणतो VSEPR थेरी म्हणतो. थेरी कोणती आहे? VSEPR थेरी म्हणतो आपण.
व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन म्हणतो आपण, काय म्हणतो आपण माहित आहे का, पेर रिपल्शन. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेर रिपल्शन म्हणत असतो, थेरी म्हणतो. ही थेरी काय म्हणते माहित आहे का, की बाहेरच्या कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपापसाला एकमेकापासून दूर ढकलतात आणि ते आपापसाला एकमेकापासून दूर ढकलतात. या कारणामुळे त्यांना एक निश्चित आकार प्राप्त होत असतो आणि त्या आकाराबद्दलच आपल्याला या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी NS3 म्हटलेलं आहे. यामध्ये सेंट्रल आयटम नायट्रोजन आहे. नायट्रोजनच्या बाहेरतेम कक्षेत मित्रा 5 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर का. त्याच्यापैकी 3 इलेक्ट्रॉनला 3 हायड्रोजन जोडलेले आहेत आणि ज्या इलेक्ट्रॉनला हायड्रोजन जोडलेले आहेत ना मित्रांनो, माहित आहे का, त्या जोडीला आपण म्हणत असतो बॉन्ड पेअर आणि जिथे इलेक्ट्रॉन मोकळे आहेत ना त्याला आपण म्हणत असतो लोन पेअर. आता बघा, ज्या एखाद्या मॉलिक्यूलच्या आतमध्ये जर लोन पेअर शिल्लक राहत असेल तर अशा वेळेस त्या मॉलिक्यूलचा शेप आणि त्याची जॉमेट्री ही आपल्याला वेगवेगळी आढळताना दिसते मित्रा, वेगवेगळी आढळताना. परंतु बघा, जसं या ठिकाणी BF3 आहे, बोरॉनच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला तिन्ही फ्लोरीन जोडलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ बोरॉनकडे कुठलंही मोकळं इलेक्ट्रॉन राहत नाही, म्हणजे बोरॉन मध्ये लोन पेअर 0 आहे. जर एखाद्या मॉलिक्यूलच्या सेंट्रल आयटमकडे लोन पेअर जर 0 असेल मित्रा, तर अशा वेळेस मात्र त्या मॉलिक्यूल मध्ये शेप आणि जॉमेट्री ही दोन्हीचे दोन्ही मला सांगा सेम टू सेम असते, त्यांच्यात कोणताही फरक आढळत नाही. इथं विचारलंय की कोणाचा आकार कसा आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो, माहित आहे का, जो NS3 जो आकार आहे तो पिरॅमिडल आहे मित्रांनो, कळालं का. त्याला काय म्हणत असतो, पिरॅमिडल म्हणत असतो. कसं पिरॅमिडल आहे, त्याला ट्रायगोनल पिरॅमिडल म्हणतो आपण, ट्रायगोनल 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 पिरॅमिड म्हणतो. आणि BF3 जो आहे त्याचा आकार हा ट्रायगोनल प्लेनर आहे, ट्रायगोनल प्लेनर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. BF3 आकार आणि त्याची ज्योमेट्री सेम असते, पण NH3 आकार आणि ज्योमेट्री मध्ये फरक आढळताना दिसतो आपल्याला, म्हणून ह्याचं उत्तर हे आहे. तर हे टॉपिक चांगलं करणं गरजेचं आहे. बघा, हा पुस्तक आहे, आवर्जून तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आता बघा, खालीलपैकी कोणता हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन आहे. आता हा टॉपिक जो आहे हा पण कंपाऊंड नावाच्या टॉपिकवरच आहे, हा पण कंपाऊंड संयुग नावाचा टॉपिकवरच आहे. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या, कंपाऊंड नावाचा टॉपिकवरच आहे. कसं काढणार रे, सरळ सरळ मित्रा, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. बेन्झिन आहे H6 असणार आहे, मिथेन CH4 असणार आहे, इथेन C2H6 असणार आहे, सायक्लोहेक्झेन C6H12 असणार आहे. हे सूत्र आहे. आता लक्षात घ्या कोणाचं प्रमाण किती आहे. आता बेन्झिनचं एकूण वस्तुमान काढावं लागेल. आता बघा, कार्बनचं, एका कार्बनचं वस्तुमान किती, 12 आहे ना रे, 12. किती कार्बन आहेत, 6. 12 सकम किती, 72. एका हायड्रोजनचं किती, 1 आहे, म्हणजे किती, 6. तर बेन्झिनचं किती, 78 आहे की नाही. आता मला एक सांगा, कार्बनची टक्केवारी काढायची आहे आपल्याला. जर बेन्झिन 78 असेल त्यावेळेस कार्बन किती होतं, 72 होतं. तर बेन्झिन 100 झालं तर कार्बन किती असणार, तर कॅल्क्युलेट करणार राजा. X बरोबर 72 गुणिले 100 भागिले किती येईल रे, तर 78 येणार आहे. जर कट केलं तर अप्रॉक्सिमेट किती येणार आहे, तर ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 92% जवळपास येणार आहे. 80% पाहिजे, तो उत्तर नाहीये. मिथेनचं बघा, कार्बनचं 12 आहे, हायड्रोजनचं 4, म्हणजे किती झाले, 16. मग मला सांगा, जेव्हा CH4 जर बघितलं आपण, जेव्हा मिथेन 16 होतं तेव्हा कार्बन त्याच्यात 12 होतं. जर मिथेन 100 असेल तेव्हा कार्बन किती, तर X बरोबर 12 गुणिले 100 भागिले किती रे, 16. कॅल्क्युलेट जर केलो तर आपल्याला किती येताना दिसेल, तो येताना दिसेल मित्रांनो 75 जवळपास. तर हा पण उत्तर नाहीये. तिसरं बघा, इथेन बघा, तर 12 दोन्ही 24 प्लस मला सांगा 6 म्हणजे 30. आता बघा या ठिकाणी, जर जेव्हा इथेन 30 होतं तेव्हा कार्बन मला सांगा 24 होतं. जर 100 असेल तर किती, तर X बरोबर 24 गुणिले 100 भागिले 30. तर किती येईल रे, 6 चोक 24, 6 पाच 30, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20, 20 चोक किती रे, जर बघितलं 20 चोक किती, 80. तर मला सांगा किती टक्के आलं, 80%. तर याचं उत्तर कोणतं, इथेन असणार आहे. यासाठी कॅल्क्युलेशन लागणार आहे राजा. यासाठी 1-2 टॉपिक क्लिअर करावं लागतात. अणुसंरचना, केमिकल बॉन्ड, कंपाऊंड, हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघावं लागेल, तेव्हा कुठंतरी हे सगळं जमेल. म्हणून ह्याचं उत्तर काय रे, तिसरे येणार आहे.
आता बघा 180 ग्रॅम ऍसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन काढा. यासाठी आता इथं प्रॉब्लेम आहे, मुलांना मोलच काढता येत नाही, मोलची संख्या काढता येत नाही, कसं काढणार? आता बघ भाऊ, मोल फ्रॅक्शन कसं काढायचं ते एक लक्षात राहू दे. मोल फ्रॅक्शन बरोबर मला सांगा कोणाचं काढायचंय ते वरती लिहा, कोणाचं काढायचं ते लिहा काय लिहा? मोलची संख्या, मोल संख्या लिहा वरती आणि भागाकारामध्ये एकूण मोल किती निघालते? आता बघा आपल्याला काय काय दिले रे? 180 ग्रॅम ऍसिटिक आम्ल CH3COH दिलेले आहे. पहिलं बघा काय आहे? 180 ग्रॅम ऍसिटिक CH3COH दिलेला आहे. समजलं? पहिलं ह्याचं मोल काढावं लागेल. आणि दुसरं काय दिले रे? 180 ग्रॅम H2O दिलेला आहे. दोघांचं मोल काढावं लागेल आणि नंतर हा सूत्र वापरावं लागेल. आता ह्याचं मोल कसं काढणार? मोल बरोबर गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास, रेणू वस्तुमान. गिवन मास किती आहे रे? ह्याचं 180 दिले ना, 180 भागिले ह्याचं मॉलिक्युलर मास. बघा आता कसं काढणार? कार्बनचं वस्तुमान 12, हायड्रोजनचं 3, कार्बन 12, ऑक्सिजन 16, आणखी ऑक्सिजन 16 आणि आणखी 1, तर किती बघा? 12 आणि 3 15, 15 आणि मला सांगा 12 किती रे? 15 आणि 1 16, 16 16 48 आणि 12 किती? तर 48 आणि 12 60, म्हणजे किती आलं? 60. तर हे कटलं तर मला सांगा 180 ग्रॅम CH3COH च मोलची संख्या 3 आली. आता इथं काढा, मोल बरोबर किती येणार? 180 वरती आणि खाली मॉलिक्युलर मास H2O च किती? हायड्रोजनचं 2, ऑक्सिजनचं 16, म्हणजे किती? पाण्याचं 18. तर 18 1 18 म्हणजे किती झाले रे? 10. तर मला सांगा या ठिकाणी 180 ग्रॅम H2O ची मोलची संख्या किती? 10. आता मोल फ्रॅक्शन कोणाचं काढायचं आपल्याला? कोणाचं काढायचंय? ऍसिटिक आम्लाचं. मग ऍसिटिक आम्लाचं जर मोल फ्रॅक्शन काढायचं असेल कोणाचं? CH3COH च मोल फ्रॅक्शन आपल्याला जर काढायचं असेल, तर वरती ऍसिटिक ऍसिडची मोलची संख्या लिहा किती? 3 आणि भागिले खाली बेरीज करा. 3 अधिक 10 बरोबर 3 भागिले 13. भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह झालं 30. 13 दोन्ही 26, उरले 4, 33 39. 0.23 दिसतं का रे कुठं राजा? 0.23 उत्तर हे आलं. हे शिकवलंय मी बॅच मध्ये, सगळं डिटेल घेतलंय, एकदम डिटेल घेतलंय, लक्षात राहू द्या. कळलं का? आता बघा, जरी 0.1 पॉइंट मोल आदर्श वायूचे आकारमान, मानक तापमान आणि दाबाला जर 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक R ची किंमत काढा, असं दिलेलं आहे. तुम्हाला गिवन डेटा जर माहित झाले ना भाऊ, तर समीकरण वापरून आपण असे गणित काय करू शकतो माहित आहे का? सॉल्व्ह करू शकतो, उत्तरापर्यंत जाऊ शकतो. मी म्हणत नाही की सगळे 20 पैकी 20, परंतु माहित आहे का 15-16 पर्यंत तरी आरामशीर काय करायला पाहिजे? आपल्याला जाता यायला पाहिजे. आता बघा, आयडियल गॅस इक्वेशनवर आहे. आयडियल काय आहे? गॅस इक्वेशनवर आहे. तर आता बघा, आयडियल गॅस इक्वेशन काय सांगतं? आयडियल गॅस इक्वेशनवर हे आधारित आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय सांगतं बघा? PV इज इक्वल टू nRT आहे. आता R काढायचंय ना रे आपल्याला, तर R इज इक्वल टू मला सांगा PV अपॉन NT, हे लक्षात राहू द्या. आता हा सूत्र आहे, इथं फक्त किमती टाकायची आहे. आता बघा, 1 मोल आदर्श वायूचे आकार, मानक तापमान आहे. तर इथं कोण कोण काय काय आहे ते समजणं गरजेचं आहे. 1 मोल आहे ना, तर इथे N म्हणजे काय रे? मोल आहे. आणि N मोलची संख्या किती? 1 आहे. हे दिले त्यांनी बघा, 1 मोल आदर्श वायूचं 1 मोल दिलेलं आहे. पुढे काय बघा, व्हॉल्यूम किती दिले रे? V किती दिले? 22.4 लिटर दिलेलं आहे. 22.4 लिटर दिलेलं आहे. स्टँडर्ड टेम्परेचर बघा, सर्वकष वायू स्थिरांक, आकारमान, मानक तापमान. स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं? तर 273.15 केल्विन असतं. 15 केल्विन असतं. 273.15 केल्विन स्टँडर्ड असतं. आणि मित्रांनो माहित आहे का स्टँडर्ड प्रेशर किती असतं? तर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर असणार आहे. 1 ऍटमॉस्फिअर असणार आहे. कळलं का? जर बघितलं 1 ऍटमॉस्फिअर, मग टाकाना किमती कोणाची वाट पाहू राहिले? R इज इक्वल टू P किती? 1, V किती? 22.4, N किती? 1, T किती? मित्रांनो माहित आहे का? 273.15.
कळालं? मग काय येईल रे? 22.4 भागिले 273.15 बरोबर जर कॅल्क्युलेट केलो तर किती येणार आहे रे? तर 0.0 किती येईल माहित आहे का? 821 येईल. तर मला सांगा उत्तर कोणतं? पहिलं आहे. कारण हा कशावर डिपेंड आहे रे? कशावर डिपेंड आहे मित्रांनो माहित आहे का? हे जर बघितलं आयडियल गॅस इक्वेशन वर डिपेंड. जो आयडियल गॅस इक्वेशन ही आहे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. कळालं का? पी आणि प्रेशर व्हॅल्यूम, एन म्हणजे काय रे? मोल, नंबर ऑफ मोल, आर म्हणजे काय ते कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला, आणि टी म्हणजे स्थिरांक, आणि टी म्हणजे काय आहे? आयडियल टेम्परेचर असणार आहे. क्लिअर आहे? पुढं चुकीची जोडी ओळखा. लॅबियाटी, लॅमिएसी, त्यानंतर पामी अरेकेसी, कॉम्पोसिटी क्लिएसी, आणि मित्र अम्लीफेरी आणि एपीएसी. आता बघा हे काय माहितीये का? फॅमिली नाव आहे. फॅमिली नाव कसं दिले रे? फॅमिली नाव कसं दिले? ओल्ड आणि न्यू नाव ह्याची जोड्या लावलेल्या आहेत. फॅमिलीचं ओल्ड नाव आणि नवीन नाव ह्याच्या काय आहेत? जोड्या लावलेल्या आहेत. या कळालं का? ओल्ड जे नाव आहेत त्याचे आणि जे काही न्यू नाव आहे त्याचे जोड्या लावलेले आहेत. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर मेन काय आहे पॉइंट हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता बघा पहिलं कोणतं आहे? लॅम्बिएटी आहे. लॅम्बिएटी. आता लॅम्बिएटी जो आहे, लॅम्बिएटी ह्याच्यामध्ये लॅमिएसी म्हणून दिलेले आहे. तर हा काय आहे? ओल्ड नाव आहे रे. हे ओल्ड नाव आहे आणि हे न्यू नाव आहे. वनस्पतीच्या फॅमिली बद्दल देण्यात आलेले नाव आहे. कोण कोण येते याच्यामध्ये? पुदिना, तुळस. कळाला का? ह्याच्यामध्ये कोण कोण येतं? पुदिना, पुदिनाची फॅमिली आहे, तुळसची फॅमिली आहे, हे लक्षात राहू द्या. पाल्मी अरेसिसी हे पण बरोबर आहे. पाल्मी आणि अरेसिसी हे आहे. कळलं का? हे ओल्ड नाव आहे आणि हे न्यू नाव आहे अरेसिसी. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं? ह्याच्यामध्ये पाल्म टी, नारळ, खजूर येतात. ह्याच्यामध्ये नारळ येतं आणि खजूर ह्यांच्या फॅमिलीला म्हणतो. हे ओल्ड नाव, हे न्यू. आता बघा कंपोजिटी क्लिसिसी हे मात्र मित्रांनो माहित आहे का? चुकीचं आहे. का? कारण कंपोजिटी हे ओल्ड नाव आहे आणि याचं न्यू नाव जर कोण असेल तर मित्रांनो ह्याचं न्यू नाव आहे त्याला क्लिसिसी म्हणतो आपण. कोरेल करे त्याला आपण क्लिसिसी नाही म्हणू शकत. त्याला आपण दुसऱ्या एका नावाने ओळखत असतो. तो म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? त्याला अस्टिरेसी म्हणतो आपण. न्यू नाव जो आहे त्याला अस्टिरेसी म्हणून काय आहे? ओळखलं जातं. अस्टिरेसी म्हणत असतो. आणि ह्याच्यामध्ये कोण येतं सर? ह्याच्यामध्ये कोण येतं? तर ही सर्वात मोठी फॅमिली आहे. ही सर्वात मोठी फॅमिली आहे रे. सर्वात मोठी फॅमिली. आणि यामध्ये सूर्यफूल वगैरे येतात. सूर्यफूल वगैरे येतात. कंपोजिटीमध्ये अस्टिरेसी नावाचं हे नवीन नाव आहे. कोणाचं? कंपोजिटीचं. त्याच्यामध्ये सर्वात मोठी फॅमिली म्हणून ओळखली जाते वनस्पतीमध्ये. आणि यामध्ये सूर्यफूल वगैरे येतात. मग सर क्ल्युएसी कुठे येते? क्ल्युएसी कुठे येते? तर ही ग्रॅसिलिनिया नावाच्या फॅमिलीमध्ये येतं. कोरेल करे ही ग्रॅसिलिनिया नावाच्या फॅमिलीमध्ये आपल्याला येताना दिसतं. हे मात्र बरोबर आहे. अम्लीफेरी जो आहे याचं नवीन नाव आहे एपीसी म्हणून ओळखत असतो मित्रांनो, ज्यामध्ये गाजर वगैरे येताना आपल्याला दिसतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय? तिसरं आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. कारण कंपोसिटीचं जो नवीन नाव आहे हा अस्टिरेसी म्हणून ओळखलं जाणार आहे. हे नवीन नाव आहे. तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचं कार्य काय? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया 3 टप्प्यात घडते मित्रा. किती टप्प्यामध्ये? 3 टप्प्यात आपल्याला घडताना दिसते. सगळ्यात पहिला आहे की प्रकाश ऊर्जेचं शोषण केलं जातं. प्रकाश ऊर्जा काय आहे? शोषण केलं जातं. कोण शोषण करतं रे? जो क्लोरोफिल आहे ना, हरितद्रव्य, हा क्लोरोफिल काय करतो माहित आहे का? शोषण करतो पहिल्या पायरीमध्ये. दुसऱ्या पायरीमध्ये काय केलं जातं माहित आहे का? दुसऱ्या फोटोलिसिस ऑफ वॉटर. दुसरी पायरी म्हणजे काय आहे? फोटोलिसिस. फोटोलिसिस ऑफ काय आहे? वॉटर. वॉटर. फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे काय आहे? की जी काही प्रकाश ऊर्जा शोषली गेली होती, प्रकाश ऊर्जेच्या साह्याने काय केलं जातं रे? H2O चं विघटन केलं जातं. H2O ला तोडलं जातं. आणि H2 ला तोडल्यामुळं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतात मित्रांनो. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडले त्याच्या साह्याने तिसरी पायरीमध्ये एटीपी आणि Na डीपीएच ची निर्मिती केली जाते. कोणत्या सायकलद्वारे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनद्वारे. इथं तेच विचारलेलं आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश आधारित, हे तिन्ही टप्पे प्रकाश आधारित आहेत बरं. आणि डार्क ह्याला म्हणतो आपण लाईट डिपेंडंट. याला काय म्हणत असतो आपण? याला लाईट डिपेंडंट. डार्क जर बघितलं, डार्कमध्ये C3 आणि C4 सायकल आहे रे. C3 आणि C4 सायकल हे डार्क मध्ये आहे. म्हणून लाईट डिपेंडंट मध्ये हे याचं उत्तर बरोबर आहे. NADPH आणि ATP ची काय निर्मिती होत असते. आणि हे महत्वाचं आहे.
C3 आणि C4 सायकल चांगल्या पद्धतीने करून घ्या. C3 सायकलला केल्विन सायकल म्हणतो आणि हे डार्क सायकल म्हणून ओळखले जाते. लाईट इंडिपेंडंट सायकल आहे त्या दोन्ही आणि ही व्यवस्थित बॅच मध्ये घेतल्या. येणाऱ्या काळात ह्याच्यावर 100% प्रश्न असणार. C3 वनस्पती कोणत्या, C4 वनस्पती कोणत्या. C4 या वाळवंटी भागात असतं, ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी घडतं त्या ठिकाणी घडत असतं. तर या प्रश्नाचं उत्तर तिसरं असणार आहे. एन्झाईमचं अग्रलेख काय आहे, तर एन्झाईमचा अग्रलेख आहे झायमोजेन्स. मित्रांनो ह्याचं उत्तर. आता झायमोजेन्स म्हणजे काय माहित आहे का, आपल्या शरीरात जर तुम्ही बघितलं ना मित्रा, आपल्या शरीरात अनेक इनऍक्टिव्ह एन्झाईम्स असतात रे. इनऍक्टिव्ह काय आहे, एन्झाईम्स असतात आपल्या शरीरात. जसं पेप्सिनोजिन हा इनऍक्टिव्ह आहे. नंतर ट्रिप्सिनोजिन जो आहे हा इनऍक्टिव्ह आहे, लक्षात राहू द्या. हे डायरेक्ट ऍक्टिव्ह होत नाही. हे जे इनऍक्टिव्ह असतात हे इनऍक्टिव्ह का तयार होतात, कारण अतिरिक्त तयार झालं तरी शरीरावर परिणाम होऊ नये. नंतर पेप्सिनोजनचं रूपांतर पेप्सिन मध्ये केलं जातं आणि ते ऍक्टिव्ह येतं. ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये केलं जातं, ते ऍक्टिव्ह होतं. पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिन मध्ये HCl नावाचा ऍसिड करतं. ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये एंटेरोकायनेज नावाचा एक रसायन करत असतो. तर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, जे इनऍक्टिव्ह असतात ना एन्झाईमचे रूप, या इनऍक्टिव्ह असणाऱ्या एन्झाईमच्या रूपालाच आपण काय म्हणतो आपण त्याला माहित आहे का, झायमोजेन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, झायमोजेन्स म्हणून ओळखत असतो. जो इनऍक्टिव्ह असतात क्लोरेलका आणि हे इनऍक्टिव्ह जे असतात त्याला झायमोजेन्स म्हणत असतो. पेप्सिनोजिन आणि ट्रिप्सिनोजिन हे झायमोजेन्स आहेत आणि हे ऍक्टिव्ह असणाऱ्या एन्झाईमचे yani काय पेप्सिन आणि ट्रिप्सिनचे अग्रलेख म्हणून काम करतात. हे प्रिक्युर्सर्स म्हणून काम करत असतात. मग हे पेप्सिनोजिन ट्रिप्सिनोजिन हे दोघही काय असेल, तर हे मित्रांनो माहित आहे का, झायमोजेन्स आहेत. कुणाचे माहित आहे का, एन्झाईमचे ऍक्टिव्ह रूपचे पेप्सिन आणि ट्रिप्सिनचे. म्हणून ह्याचं उत्तर हे आहे. रायबोझोम जो आहे हा पेशीतील सर्वात लहान अंग काय, याला आवरण नाहीये. रायबोझोम प्रोटीनची निर्मिती करतं म्हणून याला प्रोटीनचा कारखाना म्हणतो. RNA हा प्रोटीन निर्मितीमध्ये मदत करत असतं आणि प्रथिनेपासून शरीरातील सगळे एन्झाईम्स बनलेले असतात, सगळे हार्मोन्स बनलेले असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त पहिलं येणं गरजेचं आहे मित्रा. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. 70 खालीलपैकी विधान बरोबर कोणते. एन्झाईम बद्दल विचारलेले आहेत. एन्झाईम हा बायोलॉजिकल आहे. आपल्या शरीरात वेगवेगळ्या बायोलॉजिकल रिॲक्शनवर ह्याचं परिणाम घडत असतं. हे रिॲक्शनचं वेग वाढवतो किंवा वेग कमी करू शकतो, त्याला आपण एन्झाईम्स म्हणतो. एन्झाईम्स हे सेंद्रिय उत्प्रेरक बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे, बरोबर आहे, जे जैव रासायनिक अभिक्रियेला गती देत असतात, बरोबर आहे ना रे. जसं उदाहरणार्थ मला सांगा, अमायलेज नावाचा हा एन्झाईम आहे. हा काय करतो रे, कर्बोदकाच्या पचनामध्ये त्याच्या विघटनामध्ये मदत करतो, त्याचं वेग वाढवतो. विकर प्रथिनापासून बनलेले असतात, बरोबर आहे. हार्मोन्स असेल किंवा एन्झाईम्स असेल हे प्रथिनाच्या अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे. विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसतं, हे विधान चुकीचं आहे. का, कारण की तापमानावर अवलंबून असतं, pH वर अवलंबून असतं, बाकीच्या घटकावर पण अनेक अवलंबून असतात. अमायलेज हे विकर स्टार्चचं पचन करतात, बरोबर आहे. तर अ, ब आणि ड हे उत्तर असणार आहे. तर अ, ब, ड कुठं आहे रे, तर तिसऱ्या ठिकाणी. तर उत्तर काय येईल रे, तिसरं येणार आहे मित्रांनो. तर हे एन्झाईमच्या बाबतीत पण लक्षात घ्या. ठराविक तापमानाला त्याची क्रियाशीलता वाढते, ठराविक pH ला पण वाढत असते. वेगवेगळे विकर वेगवेगळे काम करत असतात. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला संपूर्ण प्रश्न समजून आला असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला डेटाबेस कळालेला असेल. 2022 आणि 2024 दोन्ही पेपर मी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र परिवाराला लिंक शेअर करा. आणि बॅचची काही अडचण असेल, सायन्सची बॅच करायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि काही अडचण असेल तर मित्रांनो खाली दिलेल्या या नंबरवर तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनला. धन्यवाद मित्रांनो.